त्रिशूल बॅच मध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे। आतापर्यंत जे आपण ब्रिटिशांच्या काळापासूनचे कायदे कशा पद्धतीने तयार झाले होते, त्यानंतर संविधान निर्मितीची प्रक्रिया, त्याबरोबरच जे ते आपल्या संविधानाची काय काय वैशिष्ट्ये आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या संविधानाची प्रास्ताविका, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत। आता आपण आजचा पुढचा टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र। की भारताचं जे संघराज्य आहे, संघराज्य म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स। भारताचं काय आहे की फेडरेशन ऑफ स्टेट्स आहे का? नाहीये। फेडरेशन ऑफ स्टेट म्हणजे एका कराराद्वारे जे ते सगळे राज्य जे ते एकत्र येतात आणि ते सर्व राज्य मिळून जे ते एक देश बनवतात। जसं की अमेरिका हा काय, हा फेडरेशन आहे। 50 राज्य एकत्र आलेले आहेत आणि त्या 50 राज्यांनी मिळून जे ते एक देश बनवलेला आहे आणि तो म्हणजे अमेरिका। तसं भारताचं कराराद्वारे ते एकत्र आलेले आहेत का? नाही। तर ते कशाद्वारे एकत्र आलेले आहेत? तर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा याद्वारे जे ते भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्याच्या आतमध्ये जे काही राज्य होती त्या ते राज्य जे आहेत ते ऑटोमॅटिकली भारतामध्ये सम्मिलित झालेली आहेत। म्हणजे कराराद्वारे जे ते भारतामधील राज्य जे ते एकत्र आलेले नाहीयेत। त्याचबरोबर जे ते युएसए मध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये जे राज्य आहेत त्यांना फुटून बाहेर पडण्याचा जो अधिकार आहे तो भारतामध्ये कुठल्याही राज्याला नाहीये। त्यामुळे जे ते भारत जो आहे तो फेडरेशन नसता युनियन म्हणजे संघराज्य जे आहे ते आहे। थोडक्यात म्हणजे काय, तर भारत जो आहे तो राज्यांचा संघ आहे, परंतु आपण त्याला संघराज्य असं ढोबळ अर्थाने जे ते म्हटलं जातं। तर यामध्ये जे ते आपण कलम 1 ते 4 हे 4 कलमे जी आहेत ते आपण अभ्यास करणार आहोत। त्यासोबतच आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्याच्याला जे ते 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते अस्तित्वात आहेत। तर यांची जे रिजनरेशन जे होतं, सुरुवातीला जे किती होते, तर 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते। त्यांचं मग हे 28 राज्य आणि हे 8 केंद्रशासित प्रदेश हे असं कसं झालेलं आहे, तर सिक्वली जर का आपण पाहायला गेलं तर एक एक करून जे ते यांचं एकत्रीकरण आणि परत ब्रेकडाऊन अशा पद्धतीने जे ते यांची घटना जी ती घडत गेलेली आहे। तर सर्वात प्रथम जे ते आपण कलम 1 जे आहे ते अभ्यास करणार आहोत। तर कलम 1 मध्ये जे आहे ते संघराज्याचे नाव आणि त्याचे राज्यक्षेत्र, की भारतीय संघराज्य जे आहे त्याचं नाव आणि त्याचं राज्यक्षेत्र, की त्याचं क्षेत्रफळ कुठपर्यंत आहे, तर समुद्राच्या कुठपर्यंत आहे किंवा दुसरीकडे आहे का, भारताच्या बाहेर देखील असतं का, तर या सर्व गोष्टींचा जो आहे तो आपण कलम 1 मध्ये अभ्यास करणार आहोत। त्यानंतर कलम 2 मध्ये काय येतं, तर भारतामध्ये राज्य जे येतं ते सम्मिलित करून घेणे किंवा नवीन राज्य स्थापन करणे, हे जे ते कलम 2 मध्ये येतं। आता लक्षात घ्या मित्रांनो, कलम 2 आणि कलम 3 दोन्ही मध्ये जे ते नेहमी जो आहे तो गोंधळ उडतो। तर कलम 2 मध्ये काय आहे की एखादं नवीन राज्य, म्हणजे जसं की भारतामध्ये सिक्कीम हे नवीन राज्य जे ते सम्मिलित झालं होतं, तसं जे येतं त्याला आपण जे ते कलम 2 अंतर्गत त्याचा जो काही आढावा असतो तो आपण कलम 2 अंतर्गत जे ते ठेवतो। कलम 3 अंतर्गत काय येतं, तर सध्याच्याला जे अस्तित्वात राज्य आहेत त्या राज्यांच्या सीमा तोडणे, जोडणे आणि नवीन राज्य तयार करणे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कलम 3 अंतर्गत येतात। एखादा नवीन राज्य जर काही सम्मिलित होत असेल भारतामध्ये तर ते कशामध्ये येणार आहे, तर ते कलम 2 मध्ये येणार आहे। आणि जर का एखाद्या जुन्याच राज्यांच्या बॉर्डर जर का मॅनिप्युलेट करून जर का आपण त्यांना थोडस व्यवस्थितरित्या जर का सादर करत असू किंवा एखादं नवीन राज्य त्याच राज्यांपैकी जर का आपण एखादं निर्माण करत असू तर ते कलम 3 मध्ये येतं। त्यानंतर जे आहे ते कलम 1 चे जे येतं ते कलम 1 भाग 1, कलम 1 भाग 2 आणि कलम 1 भाग 3 असे 3 जे ते उपकलमे जे ते पडतात। तर कलम 1 भाग 1 याच्यानुसार काय म्हटलेलं आहे की डेफिनेशन दिलेली आहे की संघराज्य या म्हणजे काय, तर इंडिया दॅट इज भारत, अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल।
कलम 1 भाग 1 काय म्हणतं, तर इंडिया अर्थात भारत हा काय असेल, तर राज्यांचा संघ असेल. इंग्लिश मधून त्याला काय म्हटलंय, इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. हे काय आहे, तर युनियन ऑफ स्टेट आहे, ना की फेडरेशन ऑफ स्टेट आहे. परंतु याच्यामध्ये हे मेन्शन करण्यात आलेलं नाहीये की हा जो इंडिया दॅट इज भारत जे म्हटलंय हा कोणत्या राज्यांचा संघ असेल, हे जे ते यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. तर पुढे वळूयात मित्रांनो. तर कलम 1 भाग 2 याच्यानुसार जे ते घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांचे राज्य क्षेत्र, की म्हणजे कोणत्या राज्याची सीमा कुठपर्यंत आहे आणि कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा जी आहे ते कुठपर्यंत आहे. तर हे सर्व कुठं लिहिलेलं आहे, तर हे पहिल्या अनुसूचीमध्ये जे आहे ते विनिर्दिष्ट करण्यात आलेलं आहे, म्हणजे पहिल्या अनुसूचीमध्ये जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे. त्यानंतर कलम 1 भाग 3 याच्यानुसार जे आहे ते भारताचे राज्य क्षेत्र हे जे आहेत ते पुढील बाबींचे मिळून बनलेले असेल. आता कोणकोणत्या बाबी अशा आहेत ज्याचं की भारताचं राज्य क्षेत्र जे आहे ते बनलेलं असेल. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की घटक राज्यांनी मिळून जे ते भारत जो आहे तो बनलेला आहे. परंतु फक्त घटक राज्यच आहेत का, तर असं नाहीये. घटक राज्यांसोबतच काय, तर केंद्रशासित प्रदेश देखील आहेत. तर त्यासोबतच जे ते नवीन संपादित केली जाणारी राज्ये किंवा एखादी जमीन जर का भारताने संपादित केली तर ती देखील काय होईल, ती भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये अंतर्भूत होईल. तर कलम 1 भाग 3 नुसार भारताचे राज्य क्षेत्रामध्ये जे आहेत ते घटक राज्यांची राज्य क्षेत्रे, घटक राज्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा वगैरे जे घटक राज्य येतात त्या सर्व राज्यांची जी आहेत ते 28 घटक राज्यांची राज्य क्षेत्रे. त्यानंतर जे आहेत ते केंद्रशासित प्रदेश, सध्याच्या भारतामध्ये जे आहेत ते 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि या 8 केंद्रशासित प्रदेशांचं जे काही क्षेत्र आहे ते सर्व क्षेत्र जे आहेत ते याच्यामध्ये अंतर्भूत असेल. त्यानंतर जे ते संपादित केली जाणारी अशी अन्य राज्य क्षेत्रे, की जर का भारताने जर का भविष्यामध्ये एखादी जमीन जर का संपादित केली, मग ते तह, देणगी, करार हे कुठल्याही पद्धतीने असू द्यात, तर अशा पद्धतीने जर का भारताने एखादी जमीन संपादित केलेली असेल तर ती संपादित केलेली जमीन देखील भारताचे राज्य क्षेत्र या व्याख्येमध्ये ती बसेल. तर थोडस विस्तृत पद्धतीने आपण जे ते कलम 1 भाग 1 जो आहे तो पाहूयात. तर संघराज्य किंवा राज्यांचा संघ, ज्यावेळेस संविधान सभा भरलेली होती, सर्व मान्यवर जे आहेत ते संविधान सभेमध्ये चर्चा करत होते की भारताचं जे आहे ते संघ राज्य असेल का राज्यांचा संघ असेल, म्हणजे फेडरेशन ऑफ स्टेट असेल का युनियन ऑफ स्टेट असेल. तर अशा वेळेस जे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण जे ते संघराज्य या शब्दाऐवजी राज्यांचा संघ या शब्दांचा वापर करूयात. तर राज्यांचा संघ हा शब्द आपण का वापरायचा, संघराज्य हा शब्द आपण का वापरायचा नाही, तर त्याची ते 2 कारणे देतात. त्यातील पहिलं कारण म्हणजे भारतीय संघराज्य जे आहे ते अमेरिकन संघराज्याप्रमाणे कराराद्वारे निर्माण झालेले नाहीये. तर कुठलाही करार जो आहे तो राज्यांमध्ये जो आहे तो करण्यात आलेला नाही, जेणेकरून की एक संघराज्य किंवा एक देश निर्माण होईल. त्यासोबतच जे आहे ते कोणत्याही घटक राज्याला जे आहे ते भारतातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाहीये. तर भारतामधून जे आहे ते कुठलेही घटक राज्य जे आहेत ते भारताच्या बाहेर जे आहेत ते पडू शकत नाही. मग आपण हे घटक राज्य का निर्माण केलेले आहेत, तर केवळ प्रशासकीय सोय म्हणून, की प्रशासन करण्याच्या दृष्टिकोनातून जे आहेत ते ही जी राज्य जी आहेत ती आपल्याला सोयीची जावीत म्हणून जे ते आपण जे आपलं जे देशाची जी काही भूभाग आहे त्याला आपण राज्यांमध्ये विभाजित केलेलं आहे. त्यानंतर जे ते घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची जी नावे जी येतं आणि त्यांचं राज्य क्षेत्र हे कुठपर्यंत आहे, तर हे पहिल्या अनुसूचीमध्ये जे ते मेन्शन केलेलं आहे. त्यासोबतच पहिल्या अनुसूचीमध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश जे आहेत तर ते लिहिलेले आहेत. त्याबरोबरच कलम 1 भाग 2 हे जे कलम आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची जी
नावे आणि त्यांचा जो एरिया आहे तो पहिल्या अनुसूचित असेल आणि त्याच्यामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांची माहिती लिहिलेली आहे. त्याचबरोबर भाग 21 मध्ये काय म्हटलेलं आहे की काही जे राज्य आहेत त्यांच्यासाठी काय केलेलं आहे तर विशेष अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. काही राज्य जे आहेत त्याच्यातील काही जो भाग आहे तो भाग काय आहे की मागासलेला आहे आणि त्या भागांसाठी जे आहेत ते काही विशेष अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. हे भाग 21 मध्ये मेन्शन केलेले आहे. तर कोणकोणत्या राज्यामध्ये असं केलेलं आहे तर महाराष्ट्र, गुजरात, नागालँड, आसाम, मणिपूर, आंध्र प्रदेश, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि कर्नाटक या राज्यांसाठी काय करण्यात आलेले आहेत तर काही विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर पाचवी अनुसूचीमध्ये काय केलेलं आहे की अनुसूचित क्षेत्रे म्हणजे असं क्षेत्र की ज्या एरियामध्ये ट्रायबल्स जे ते राहतात आणि तो जो एरिया आहे तो मागासलेला आहे. तर हा जो आहे तो 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे जे आहेत ते इन्क्लुडेड आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील 5वी अनुसूची प्रमाणे जे आहेत ते काही अनुसूचित क्षेत्रे जे आहेत ते आहेत. गुजरातमध्ये देखील काही अनुसूचित क्षेत्र जे आहेत ते इन्क्लूड आहेत. त्यानंतर जे आहेत ती 6वी अनुसूचीमध्ये काय म्हटलेलं आहे की आदिवासी क्षेत्रे म्हणजे हे पूर्ण जे आहेत ते राज्य जे आहेत ती याच्यामध्ये इन्क्लूड होतात की अशी राज्य ज्याच्यामध्ये की मेजॉरिटी पॉप्युलेशन जे आहेत ते ट्रायबल्सचं असेल, जसं की छत्तीसगड, झारखंड, त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टचे जे काही राज्य आहेत मिझोराम, त्रिपुरा, हे जे काही राज्य आहेत हे सर्व जे आहेत ती 6व्या अनुसूचीमध्ये मोडली जातात. आता हे जे 6व्या अनुसूचीमध्ये जे काही राज्य आहेत यांच्या प्रशासनासाठी जी आहे ती स्वतंत्र तरतुदी जी आहेत त्या केल्या जातात. तर या सर्व ज्या तरतुदी असतात यांच्यासाठी स्पेशल असे पैशांची व्यवस्था देखील केली जाते. म्हणूनच लडाख जे आहे, लडाख सध्याच्याला काय मागणी करते तर तुम्ही जे आहेत ते आम्हाला 6व्या अनुसूचीमध्ये जे आहेत ते दर्जा देऊन टाका, म्हणजे आम्हाला जे ते आदिवासी क्षेत्र. तर यानंतर पुढे बघूयात कलम 1 भाग 3. कलम 1 भाग 3 काय म्हणतं की भारताचे राज्यक्षेत्र जे ते कुठून कुठपर्यंत असेल. तर भारताचा संघ जर का हा शब्द जर का उच्चारण्यात येत असेल युनियन ऑफ इंडिया, तर याच्यामध्ये जे आहेत ते केवळ घटक राज्य येतात. काय येतं? केवळ घटक राज्य, म्हणजे फक्त घटक राज्य. परंतु जर का शब्द जर का असेल की भारताची राज्यक्षेत्र, तर या भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये घटक राज्ये, केंद्रशासित प्रदेश, त्यासोबतच भविष्यात संपादित केली जाणारी अशी सर्व राज्ये किंवा जमीन, हे सर्व जे आहेत ते भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये येतात. आता भारताचा संघ जे आहे याच्यामध्ये काय काय आहे, आताच आपण काय बघितले की भारताच्या संघामध्ये फक्त घटक राज्य आहेत. तर याच्यामध्ये जे ते अधिकारांची जी आहे ती विभागणी करण्यात आलेली आहे. आपण पाहिलेलं की 3 प्रकारच्या सूची येतात. एक म्हणजे संघ सूची, दुसरी म्हणजे राज्य सूची, आणि तिसरी म्हणजे समवर्ती सूची. तर अशा या 3 प्रकारच्या सूचीमध्ये जे ते विषयांची विभागणी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक जी सूची असेल त्याच्यावरती त्या संघाचा किंवा राज्याचा जो आहे तो अधिकार असतो. समवर्ती सूचीमधील जे काही विषय असतील त्याच्यावरती संघ आणि राज्य दोघेही जण जे आहेत ते त्याच्यावरती कायदा जे ते बनवू शकतात. परंतु भारताचं जर का राज्यक्षेत्र असं जर का असेल एखाद्या याच्यामध्ये, तर त्याचं जे प्रशासन जे आहे ते फक्त आणि फक्त केंद्र शासन करेल. म्हणजेच काय की राज्यक्षेत्राचं जे प्रशासन आहे ते केंद्र शासन करेल आणि भारताचा संघ असं जर का शब्द आलेला असेल तर त्याचं जे ते त्यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहे ती म्हणजे संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीमध्ये. त्याचबरोबर जे ते आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे संमत केलेल्या पद्धतींद्वारे, तर भारत जे ते कोणत्याही परकीय जमिनीचं जे ते
संपादन जे आहे ते करू शकतं. म्हणजे कुठलीही जमीन जी आहे ती भारत संपादित करू शकतो. आता कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय किंवा परकीय पद्धती ज्या आहेत ज्यांच्याद्वारे की आपण जी आहे ती जमीन संपादित करू शकतो, तर तह दोन राज्यांमध्ये किंवा दोन देशांमध्ये जर का तह झालेला असेल, त्यासोबतच खरेदी, त्यासोबतच देणगी, भाडेपट्टी करार. तुम्हाला हे माहितीये का तह तह कुणामध्ये झाला होता? भारत आणि पाकिस्तान मध्ये जे आहे ते 1971 ज्यावेळेस युद्ध झालेलं होतं, पाकिस्तानचे जवळपास 1,00,000 सैनिक जे आहेत ते भारताने जेलमध्ये टाकलेले होते, जेणेकरून की त्यांचे जे काही सैनिक होते ते हारलेले होते. तर हे जे सैनिकांना जेलमध्ये टाकलेलं होतं, तर त्यांच्या बदल्यामध्ये काय केलेलं आहे की भारताने तह केलेला आहे आणि पाकिस्तानला तह करण्यासाठी भाग पाडला की तुम्ही जे काही आतमध्ये जे काही अतिक्रमण केलेलं आहे ते तुम्ही काढून बाहेर जा. याच्यात आणखीनही काही डिमांड्स करता येऊ शकत होत्या, परंतु तत्कालीन परिस्थिती आणि आज आपण पाहायला गेलं तर याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स असतो. त्याच्यामुळे त्या तहामध्ये त्यांनी फक्त एवढंच म्हटलं होतं की तुम्ही जे ते पाठीमागे जा, आम्ही जे ते तुमचे 1,00,000 सैनिक जे तुमचे अटक केलेले आहेत ते आम्ही सोडून देऊ. खरेदी जी आहे ती कोणत्याही नवीन भूभाग असेल त्याची जर का आपण खरेदी केलेली असेल तर ती म्हणजे खरेदी. देणगी म्हणजे काय? देणगी म्हणजे जो दुसरा देश असतो तो काय करतो, दुसऱ्या एखाद्या देशाला जो आहे तो देणगी देतो. आता देणगीचं सांगायचं झालं तर अक्साई चीन नावाचा भारताचा भाग आहे. कोणता? अक्साई चीन. तर हा जो भारताचा भूभाग आहे, म्हणजे थोडक्यात आपण जो भारताचा वरचा भाग पाहतो जम्मू अँड काश्मीरचा, तर हा जो काही भूभाग आहे, तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट म्हणजे कोणता आहे? तर अक्साई चीन भाग आहे. तर हा जो पार्ट आहे तो पाकिस्तानने चायनाला देणगी या रूपामध्ये देऊन टाकलाय. गिफ्ट, फ्री गिफ्ट. भाग कुणाचा आहे? भारताचा. दिलाय कुणे? पाकिस्तानने. कुणाच्या ताब्यात आहे? चायनाच्या. तर अशा पद्धतीने अक्साई चीनचं जे आहे ते देणगी जी ती पाकिस्तानने चायनाला देऊन टाकलेली आहे. कारण का? कारण फक्त एकच आहे की हा जो मधला जो भाग आहे, या मधल्या भागावरती जे ते भारताचं राज्य आहे आणि पाकिस्तानला एक भीती होती की आज ना उद्याच्याला जे ते आपण जे ते त्या भागावरचं नियंत्रण गमावू. कारण का? की मधल्या भागावरती भारत आहे आणि तो जो येतो त्याच्यावरती आक्रमण करून इझिली ताब्यात घेईल. त्यानंतर जे ते भाडेपट्टी करार. इराणचं एक बंदर आहे चहाबहार बंदर म्हणून. कोणतं? चहाबहार. तर हे जे बंदर आहे हे आपण भाडेपट्टी कराराने जे ते घेतलेलं आहे. म्हणजेच काय की आम्हाला जे ते या बंदरावरती येऊ जाऊ द्या आणि आम्ही जे ते तुम्हाला त्याच्या बदल्यात काही पैसे देऊ. अशा पद्धतीने जे ते इराणचं चहाबहार बंदर जे ते आपण घेतलेलं आहे. त्यासोबतच काय की सार्वमत याद्वारे. सार्वमत म्हणजे काय की जुनागड जे राज्य होतं, जुनागड संस्थान होतं, भारत स्वतंत्र झाला तरी देखील या जुनागडच्या राजाला एक खुमखुमी होती की मी जे ते स्वतंत्र राहील किंवा मी पाकिस्तान मध्ये जाईल. आणि अशा प्रकारे जो आहे तो भारताला धमक्या देत होता. तर भारताने काय केलेलं आहे तिथे की तिथे जे ते सार्वमत घेतलेलं आहे आणि त्या सार्वमताच्या द्वारे जे ते जुनागड हा जो भाग होता तो भारतामध्ये सामील करण्यात आलेला होता. तर बेरुबारी युनियन नावाचा भारताचा एक भाग होता. त्याच्यामध्ये काय होतं की एक छोटे छोटे असे आयलँड्स होते जे की भारताला मॅनेज करणं जे ते अवघड जात होते. का अवघड जात होते? तर समजा हे छोटे छोटे आयलँड्स आहेत, यांच्या भोवतीचा जो काही प्रदेश होता तो पूर्व पाकिस्तानच्या ताब्यामध्ये होता आणि हे आयलँड्स जे आहेत हे एवढे इम्पॉर्टंट नव्हते की जेणेकरून की भारत हे आपल्याकडे ठेवण्यासाठी खूप मोठा खर्च करेल. त्याच्यामुळे भारताने काय केलेलं आहे की हे जे बेरुबारी युनियन ह्या आयलँडचा जो समूह होता तो काय केलेला आहे की पाकिस्तानला देऊन टाकला होता. कधी? तर 1960 मध्ये.
परंतु त्यावेळेस जे ते असं कुठलंही भारताचा जो भूभाग आहे त्याच्यासाठी आपण कुठल्याही देशाला असा देऊन टाकू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागते की कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट करावी लागते, म्हणजे घटना दुरुस्ती जी ती करावी लागते. अशा पद्धतीनं 9वी घटना दुरुस्ती 1960 यानुसार जो आहे तो बेरुबारी युनियन जो आहे तो आपण पाकिस्तानला देऊन टाकलेला होता. त्यानंतर कच्छ तीऊ आयलंड, ज्या वेळेस तमिळ फिशरमन्सचा इश्यू जो आहे तो न्यूज मध्ये येतो त्यावेळेस आपण एक नाव वाचतो, तो म्हणजे कच्छ थीऊ आयलंड. हा देखील भारत आणि श्रीलंका तर यांच्या आतमध्ये जे ते एक आयलंड आहे, त्याचं नाव काय आहे की कच्छ थीऊ आयलंड. तर हे जे ते त्या आयलंड वरती काहीही नाहीये, म्हणजे एक खडकाचा असा एक मोठा भूभाग आहे, बस एवढंच आहे. तर या जे आयलंड वरती आहे तर भारताचे मच्छीमार जे येतं ते मच्छीमार इथून जातात आणि इथे जे ते होड्या नांगरतात आणि तिथे मच्छीमारी करतात, त्यानंतर जे ते परत येतात. तर अशा पद्धतीचं हे कच्छ थीऊ आयलंड होतं. परंतु ते जे टेरिटरी जी आहे ती श्रीलंकेच्या जवळ जात होती, म्हणून जे ते भारतानं हे कच्छ थीऊ आयलंड जे ते श्रीलंकेला बहाल केलेलं आहे. हे देखील भारताने काय केलंय की गिफ्ट म्हणून श्रीलंकेला दिलेलं आहे. परंतु आता विषय काय होतो की हे जे काही इथले तमिळचे जे काही फिशरमन्स आहेत ते ज्यावेळेस तिथं जातात त्यावेळेस श्रीलंकेची जी काही नेव्हल फोर्स आहे ती त्यांना अटक करते. का अटक करते? कारण की हा जो एरिया आहे हा आता त्यांचा झालेला आहे. तर अशा पद्धतीने जे ते कच्छ थीऊ आयलंड जे ते नेहमीच न्यूज मध्ये राहतं. त्यानंतर जे ते कोणीही हक्क न सांगितला प्रदेश ताब्यात घेणे, कोणीही हक्क न सांगितला प्रदेश ताब्यात घेणे, की एखादा एरिया आहे या एरियावरती जर का कुठल्याही देशाने किंवा कुठल्याही व्यक्तीने किंवा कुठल्याही संस्थानिकाने कुठल्याही राजाने जर का हक्क नाही सांगितला तर तो प्रदेश जो आहे तो भारत ताब्यात घेऊ शकतो. जसं की दादरा व नगर हवेली, कुठे येते दादरा व नगर हवेली? तर गुजरातमध्ये. त्याचबरोबर गोवा, दमण व दीव, पुदुचेरी आणि सिक्कीम हे जे प्रदेश आहेत हे भारताने ताब्यात घेतलेले आहेत. किंवा एखादा प्रदेश जिंकून घेणे, कॉन्क्वेस्ट. भारताचं आणि पाकिस्तानचं उद्याच्याला जर का युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये जर का भारताने पाकिस्तानचा खूप मोठा प्रदेश जर का काबीज केला तर तो पूर्ण प्रदेश जो आहे तो भारताचाच राहील. तर अशा पद्धतीने जे ते कलम 1 मध्ये जे ते आपण भारतीय राज्यक्षेत्र याची जी ती व्याख्या केलेली आहे. त्यानंतर कलम 2 मध्ये काय म्हणते की नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. दाखल करून घेणे म्हणजे काय? तर हे जे कलम येतं हे नवीन भूभागासाठी येतं. लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्याला अस्तित्वात असलेली जी काही राज्ये आहेत त्या राज्यांसाठी हे कलम लागू होत नाही. तर नवीन भूभागासाठी जे ते हे कलम लागू होतं. याच्या मदत काय? तर नवीन राज्य जर का भारताने एखादा जिंकला असेल, तह केला असेल, देणगी मिळाली असेल, काहीही झाला असेल तरी तो जो नवीन भूभाग आहे तो कलम 2 च्या अंतर्गत येतो. याच्यामध्ये संसदेला जे ते 2 प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. एक म्हणजे नवीन राज्य दाखल करून घेणे आणि नवीन राज्य स्थापन करणे. दाखल करून घेणे म्हणजे काय की स्वतः स्वयंस्फूर्तीनं, जसं की सिक्कीमच्या बाबतीमध्ये आपण जर का उदाहरण घ्यायचं झालं तर सिक्कीमने काय केलेलं होतं की तो स्वयंस्फूर्तीने म्हटला होता की आम्हाला जे ते तुमच्या भारत देशामध्ये एंट्री द्या. त्याच्यामुळे जे ते 36वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती 1975 नुसार आणि सिक्कीमला जे ते आपण भारतामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. त्याच्यानंतर जे ते सिक्कीमला एका राज्याचा दर्जा जो आहे तो देण्यात आलेला होता. तर नवीन राज्य दाखल करून घेणे, सिक्कीमला आपण काय केलेलं आहे की दाखल करून घेतलंय. नवीन राज्य स्थापन करणे, जर का नवीन भूभाग जर का आपण मिळवला कशाही प्रकारे, म्हणजे कॉन्केस्ट करून म्हणजे जिंकून किंवा मग देणगी किंवा मग तह करार वगैरे कुठल्याही गोष्टीद्वारे जर का आपण एखादा नवीन भूभाग जर का मिळवला असेल तर त्यामध्ये एक आपण नवीन राज्य जो आहे ते स्थापन करू शकतो.
तर अशा पद्धतीने जे ते सिक्कीम जे ते भारतामध्ये सामील झालेलं होतं. तर नवीन जे आहे ते कलम 3. आता कलम 3 आणि कलम 2 दोन्हीतला फरक यापूर्वी पण मी सांगितलाय, परत एकदा सांगतोय की कलम 2 मध्ये जे आहे ते नवीन भूभाग जो आहे तो भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये ऍड होतो. काय होतो? नवीन भूभाग हा भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये ऍड होतो. कलम 3 मध्ये जे आहे ते नवीन राज्यांची अंतर्गत विभागणी आणि जोडणी ही जी येते कलम 3 अंतर्गत येते. जसं की आंध्र प्रदेश पासून तेलंगणा हा वेगळा केलेला होता. त्याचबरोबर मध्य प्रदेश पासून जे ते आपण छत्तीसगडला वेगळं केलेलं आहे. बिहार पासून जे ते आपण झारखंडला वेगळं केलेलं आहे. तर अशा पद्धतीने जर का आपण एखादा फेरफार करत असू तर ते कशामध्ये येणार आहे? ते कलम 3 मध्ये येणार आहे. तर नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा आणि नावे यांच्यामध्ये जर का फेरफार करायचा असेल तर तो कलम 3 अंतर्गत जे ते आपण फेरफार करू शकतो. यामध्ये राज्यक्षेत्र अलग करून, म्हणजे जसं की मध्य प्रदेशचं आपण राज्यक्षेत्र अलग केलं आणि त्याला नाव काय दिलेलं आहे तर छत्तीसगड. राज्यक्षेत्र अलग करून किंवा 2 किंवा अधिक राज्ये किंवा राज्यांचे भाग जे आहेत ते एकत्र जोडून अथवा कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची जी ती निर्मिती केली जाईल. यामध्ये एखादं राज्य असेल तर त्याचं क्षेत्र वाढवता येईल किंवा कमी करता येईल किंवा त्या राज्याच्या सीमांमध्ये जे ते फेरफार करता येईल किंवा त्या राज्याच्या नावामध्ये जे ते बदल करता येईल. आता राज्याच्या नावामध्ये बदल, तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, उत्तरांचल ज्याला की आपण उत्तराखंड असं म्हणतो, तर या उत्तराखंडचं पूर्वीचं नाव काय होतं तर उत्तरांचल. त्यासोबतच ओडिसाचं पूर्वीचं नाव काय होतं तर ओरिसा. तर अशा पद्धतीने जे ते नाव जे ते आपण बदलू शकतो. तर याच्यासाठी जे ते 2 अटी असतात. एक म्हणजे राष्ट्रपतींची शिफारस करावी लागते आणि अशी राष्ट्रपतींनी शिफारस करण्यापूर्वी जे ते संबंधित राज्याचं जे काही विधिमंडळ असेल, मग त्याच्यात विधानसभा असू द्या किंवा विधानसभा आणि विधान परिषद असू द्या, तर त्यांच्याकडे जे ते राष्ट्रपतीला ते जे बिल जे आहे ते पाठवावं लागतं. त्यानंतरच त्यांची जर का होकार असेल किंवा नकार असेल, जे काय असेल त्यांचं हे लक्षात घेऊनच जे ते पुढे त्याचं विभाजन करायचं का नाही करायचं, का त्याचा एरिया राहू द्यायचा तेवढ्याला तेवढाच, हे जे ते नंतर ठरवल्या जातं. यासाठी राष्ट्रपती काय करतात की ते जे बिल आहे ते राज्यांकडे पाठवत असताना जे ते एक निश्चित कालावधी जे ते ठरवतात आणि गरज पडली तर तो कालावधी जे ते वाढवून देखील देऊ शकतात. त्याबरोबरच जे ते त्या विधिमंडळाचे विचार किंवा मत स्वीकारण्याचं बंधन जे आहे ते संसदेवरती किंवा राष्ट्रपतीवरती नाहीये. लक्षात घ्या मित्रांनो, विधिमंडळानं जर का मत जर का दिले की नाही आमचं जे ते तुकडे जे ते करायचे नाहीत, समजा आंध्र प्रदेश राज्याचे जे ते आपण आंध्र प्रदेश आणि तेलंगणा असं 2 राज्यांमध्ये जे ते विभाजन केलं, त्याच्या अगोदर काय झालेलं असणार आहे तर तत्कालीन राष्ट्रपतींनी जे ते त्यांच्याकडे तो ड्राफ्ट पाठवलेला असणार आहे की असं जे ते आम्ही या जिल्ह्यांचं मिळून जे ते एक तेलंगणा म्हणून एक नवीन राज्य जे ते स्थापन करणार आहोत. याबाबत तुमची जी काही हरकत किंवा परवानगी असेल ती नोंदवा. तर त्याच्यानंतर जे ते तिथल्या विधिमंडळाने म्हणजे आंध्र प्रदेशच्या विधिमंडळाने त्याच्यावरती विचार केलेला असेल आणि त्यांची जी काही हरकत किंवा संमती असेल ती त्यांनी नोंदवलेली असेल. तर अशी जी काही हरकत किंवा संमती काहीही का असेना तर ती जी ती राष्ट्रपती आणि संसद यांच्यावरती ती बंधनकारक नाहीये. समजा आंध्र प्रदेशने म्हटलं असेल की तुम्ही जे ते आमचं बायफर्केशन करू नका, तरी देखील भारताची जी संसद आहे ती स्वतंत्र आहे की ती त्यांचं जे बायफर्केशन आहे ते करू शकते. तर अशा पद्धतीने जे ते राष्ट्रपती किंवा संसदेवरती जे ते त्या विधिमंडळाचं मत जे आहे ते स्वीकारण्याचं बंधन नाहीये. त्यानंतर आपण पाहूयात की कलम 4
कलम 4 काय म्हणतं, तर कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती कायदा जो आहे तो हा समजण्यात येणार नाही. आता घटना दुरुस्ती नाहीये त्याच्यामुळे काय आहे की हे जे बदल जे आहेत ते साध्या बहुमताने करण्यात येतात. आपल्याला माहिती आहे की घटना दुरुस्ती कायदा कलम 368 किती, कलम 368 या अंतर्गत जे ते दोन पद्धती सांगितलेल्या आहेत, त्या म्हणजे स्पेशल मेजॉरिटी आणि स्पेशल मेजॉरिटी अधिक अर्धे जे काही राज्य आहेत, हाफ स्टेट्स जे आहेत त्यांची रटिफिकेशन म्हणजे त्यांची परवानगी, असे दोन पद्धती ज्या आहेत त्या संविधान बदलण्यासाठी कलम 368 मध्ये जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय की एखाद्या सभागृहाचे 2/3 सभासद जे आहेत ते उपस्थित असायला पाहिजेत आणि त्या उपस्थित असणाऱ्या सभासदांपैकी जे आहे ते 1/2 सभासदांनी जे आहेत ते त्याच्या फेवर मध्ये जे आहेत ते मतदान करायला पाहिजे. हे उपस्थित असायला पाहिजेत आणि यांनी मतदान करायला पाहिजे आणि अर्धे जे आहेत त्यांनी फेवर मध्ये मतदान करायला पाहिजे. तर ते जे बिल असेल किंवा काही असेल तर ते पास झाले असं जे ते कन्सिडर करण्यात येईल. परंतु इथे काय म्हणते की 368 अंतर्गत जी येते ही घटना दुरुस्ती जी आहे ती समजण्यात येणार नाहीये. म्हणजेच काय तर ही साध्या बहुमताने देखील आपण एखादं राज्य जे आहे ते निर्माण करू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, एखादं राज्य जर का निर्माण करायचं असेल तर ते आपण साध्या बहुमताने राज्य निर्माण करू शकतो. त्यासाठी जे ते आपल्याला घटना दुरुस्ती करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. आता नवीन राज्य निर्माण करायचं असेल तर त्याची एक पद्धत जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर सुरुवातीला काय होतं की एखादं विधेयक जे आहे ते केंद्र सरकार किंवा गृह मंत्रालय जे आहे ते सादर करतं. कुठे सादर करतं, संसदेमध्ये सादर करतं. आता हे जे विधेयक सादर करायचं होतं तर याच्या अगोदर जे ते याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगी जी आहे ती आवश्यक आहे. आता राष्ट्रपतींनी देखील पूर्व परवानगी देण्याच्या आधी जे ते विधेयक संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे जे ते पाठवलं जातं. त्यासोबतच ते एक ठराविक पिरियड जे ते निश्चित करतात राष्ट्रपती की 1 महिन्याच्या कालावधीत, 2 महिन्याच्या कालावधीत, 6 महिन्याच्या कालावधीत जे ते तुम्हाला याच्यावरती तुमचा निर्णय कळवायचा आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस त्या राज्याचा विधिमंडळाकडून त्यांना होकार नकार ज्या काही त्यांच्या सूचना असतील ते कळवल्या जातं आणि असं हे विधिमंडळाने व्यक्त केलेलं जे काही मत असेल ते संसदेवरती किंवा राष्ट्रपतीवरती बंधनकारक नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, जर का बंधनकारक नाहीच आहे तर मग का विचारायचं, बरोबर आहे की नाही. तर विचारायचं याच्यासाठी की हे जे विधिमंडळ आहे हे विधिमंडळ कुणा निर्वाचित केलेलं आहे, तर लोकांनी निर्वाचित केलेलं आहे. लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. म्हणजे तिथल्या लोकांना जे ते त्यांची देखील इच्छा आकांक्षा असायला पाहिजे की त्यांना एक नवीन राज्य स्थापन करायचं आहे. किंवा असं पण असू शकते की त्यांना नवीन राज्य स्थापनच करायचं नाहीये तर बळजबरी जे ते त्यांचं नवीन राज्य स्थापन जर का केलं तर तिथे जो तो उठाव होऊ शकतो किंवा तिथे जे ते कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी म्हणून जे ते आपण त्या विधिमंडळाकडे जे ते जे नवीन विधेयक जे ते आपण सादर करतो. आता एकदा का त्यांचा जर का विचार आला तर तो जो विचार आहे तो भारतीय संसदेवरती किंवा राष्ट्रपतींवरती तो बंधनकारक नाहीये. असं हे जे विधेयक आहे ते नंतर संसदेमध्ये मांडता येईल आणि हे जे विधेयक आहे याला कोणत्याही सभागृहामध्ये सुरुवातीला मांडता येईल. तर काही जे विधेयक असतात जे फक्त लोकसभेमध्येच मांडता येतात, काही जे विधेयक आहेत जी फक्त राज्यसभेमध्येच मांडता येतात. जसं की उपराष्ट्रपतीला हटवण्याचं जर का विधेयक असेल तर ते फक्त आणि फक्त राज्यसभेमध्येच अगोदर मांडावं लागतं आणि त्याच्यानंतर ते लोकसभेकडे येतं. या विरुद्ध जे काही आर्थिक पाहणीचं जे काही बजेट असतं तर ते जे काही फायनान्स बिल असतं तर ते अगोदर जे ते लोकसभेमध्ये जे ते मांडल्या जातं, ज्याला की आपण मनी बिल असं देखील म्हणतो.
तर मनी बिल जे आहे ते सुरुवातीला फक्त लोकसभेमध्येच मांडता येतं. परंतु हे जे बिल आहे की नवीन राज्याची निर्मिती करण्याचं, हे तुम्ही राज्यसभेमध्ये देखील मांडू शकता किंवा लोकसभेमध्ये मांडू शकता. अगोदर त्या सभागृहाने ते जर का बिल जर का संमत केलं तर ते दुसऱ्या सभागृहाकडे जातं. आणि या दोन्ही सभागृहांमध्ये जे बहुमत आवश्यक आहे ते म्हणजे साधे बहुमत. आपण याच्या अगोदरच पाहिलेलं आहे की हे जे ते घटना दुरुस्ती जी आहे ती नाहीये. घटना दुरुस्ती नाहीये म्हटल्यावरती याच्यासाठी बहुमत कोणतं राहणार आहे, तर साधं बहुमत जे ते याच्यासाठी लागणार आहे. त्याबरोबरच फायनली राष्ट्रपतींची संमती मिळाली तर ते नवीन राज्याची जी ती निर्मिती होते. अशा पद्धतीने जे ते एखादं नवीन राज्य जे ते निर्माण केलं जातं. आता याच्यातील काही प्रमुख जे मुद्दे आहेत यांचा आपण थोडक्यात अभ्यास करूयात. तर आपल्याला माहिती आहे की राज्य विधानमंडळाने व्यक्त केलेलं जे काही विचार किंवा मत असेल ते जे ते संसदेवरती आणि राष्ट्रपतीवरती ते बंधनकारक नाहीये. संसदेनं जर का एखादा बदल जर का केला तर त्यासाठी जे ते परत जे विधेयक जे आहे ते त्या राज्याकडे संमतीसाठी पाठवण्याची आवश्यकता नाहीये. हे कशामध्ये म्हटलेलं आहे, तर बाबूलाल विरुद्ध मुंबई राज्य खटला 1960 याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की जर का संसदेनं जर का एखादा बदल त्याच्यामध्ये केलेला असेल तर ते परत जे ते त्या राज्याकडे त्यांचा विचार जे ते घेण्यासाठी जे ते पाठवलं जावं. परंतु सुप्रीम कोर्ट काय म्हटलेलं आहे की जर का संसदेनं जर का त्या विधेयकामध्ये थोडासा बदल केलेला असेल तर ते जे विधेयक आहे ते परत राज्याकडे पाठवण्याची आवश्यकता नाहीये. त्याबरोबरच जे तर राज्य निर्माण करण्याच्या अधिकारामध्ये केंद्र शासनाला केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा किंवा त्यांचे क्षेत्र सीमा बदलण्याचा अधिकार देखील अंतर्भूत आहे. तर हा जो विषय हा जम्मू अँड काश्मीर 2019चा जो कायदा होता तर त्या कायद्याच्या संदर्भामध्ये हा एक प्रश्न निर्माण झालेला होता की ठीक आहे तुम्ही राज्यांच्या याच्यामध्ये बदल करू शकता कलम 3 अंतर्गत, परंतु तुम्ही कलम 3 अंतर्गत जे ते केंद्रशासित प्रदेश निर्माण किंवा त्याचं जे क्षेत्र वगैरे जे ते बदलू शकता का. तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की राज्य निर्माण करण्याच्या अधिकारामध्ये केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा त्यांचे क्षेत्र सीमा बदलण्यासाठीचा अधिकार देखील काय आहे तर अंतर्भूत आहे. असे करताना संबंधित केंद्रशासित प्रदेशाच्या विधानमंडळाची विचार लक्षात घेण्याची जी ती काहीही आवश्यकता नसते. आपण राज्याचंच हे लक्षात घेत नाही तर केंद्रशासित प्रदेश जो आहे तो कुठून येईल. तर अशा पद्धतीनं जे आहे ते केंद्रशासित प्रदेशाच्या विधानमंडळाची जी ती कोणताही विचार किंवा मत जे आहे ते लक्षात घेण्याची गरज नसते. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने जे ते घटक राज्यांना प्रादेशिक अखंडतेची जी आहे ती हमी जी आहे ती देण्यात आलेली नाहीये. जसं की अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन आहे. अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हटलेलं आहे की आम्ही जे ते जे राज्य आहेत त्यांना त्यांच्या प्रादेशिक अखंडतेची जी ती हमी देऊ. जोपर्यंत की ते राज्य स्वतःहून म्हणत नाहीत की आमचं जे ते ब्रेकडाऊन करा आणि आम्हाला जे ते 2 राज्यांमध्ये विभाजित करा, असं जोपर्यंत ते राज्य स्वतःहून म्हणत नाहीत तोपर्यंत ते त्यांना हात लावू शकत नाहीत. परंतु भारतामध्ये जे ते तसं नाहीये. भारतामध्ये जे ते राज्यांना त्यांच्या अखंडतेची जी ती हमी देण्यात आलेली नाहीये. त्याचबरोबर संसद जे आहे ते देशाचा अंतर्गत नकाशा जो आहे तो स्वतःच्या मर्जीने कशाही पद्धतीने बदलू शकतं. तर संसदेला जर का वाटलं की एखादा भाग जो आहे तो एखाद्या राज्याला जो आहे तो देण्यात यावा, जसं की आपण जे ते खूप वर्षांपासून म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून जे म्हणतोय की बेळगाव जो आहे तो महाराष्ट्राला देण्यात यावा, तर संसदेने जर का विचार केला की हा जो बेळगाव जो प्रांत आहे तो जो आहे तो महाराष्ट्राला दिला जावा, तर अशा पद्धतीने जे ते कर्नाटक याच्यावरती काहीही करू शकत नाही. परंतु ती जी ती राजकीय इच्छाशक्ती पाहिजे आणि ती राजकीय इच्छाशक्ती असेल तर बेळगाव जो आहे तो महाराष्ट्राच्या भूभागासोबत जो आहे तो जोडला जाईल. याच्या उलट अमेरिकेमध्ये काय, तर अमेरिकेमध्ये भौगोलिक अखंडतेची जी ती हमी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे राज्याची जी काही प्रादेशिक अखंडता आहे याच्यामध्ये तिथलं जे सरकार जे आहे केंद्र सरकार ते कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करू शकत नाही.
घटक राज्याच्या संमतीशिवाय तिथे नवीन राज्य जे आहे ते निर्माण करता येत नाही किंवा त्यांची बाउंड्री जी आहे ती देखील बदलता येत नाही. तर अशा पद्धतीनं अमेरिकन संघराज्य जे आहे त्याचं वर्णन कसं केलेलं आहे, तर अविनाशी राज्यांचा एक अविनाशी संघ, म्हणजेच काय, अन इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स, की त्यांची देश जो आहे तो देखील बदलता येत नाही आणि त्यातले जे राज्य आहेत ते देखील बदलता येत नाही. दोघेही काय आहेत, अविनाशी राज्यांचा एक अविनाशी संघ. राज्य देखील अविनाशी येतं आणि तिथला संघ जे आहे म्हणजे तो जो देश आहे तो देखील अविनाशी आहे. भारताच्या बाबतीमध्ये काय, तर भारताच्या बाबतीमध्ये विनाशी राज्य येतं. विनाशी राज्य म्हणजे राज्य जे येतं ते तोडमोड तोडून फोडून कसे पद्धतीने ते परत जोडता येतात. म्हणजे विनाशी राज्यांचा एक अविनाशी संघ. देश जो आहे तो अविनाशी आहे, परंतु मधातली जी राज्य आहेत ती कशा पद्धतीने आपल्याला तोडून मोडून जोडता येतात. म्हणजेच काय, तर इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. जे युनियन आहे ते इनडिस्ट्रक्टिबल आहे, परंतु स्टेट्स कसे येतात तर ते डिस्ट्रक्टिबल आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये काय तरतूद आहे, तर ऑस्ट्रेलियामध्ये राज्य विधिमंडळाच्या संमतीबरोबरच तिथले जे काही मतदार असतील त्यांची देखील संमती इथे आवश्यक असते. मतदारांची संमती देखील इथे आवश्यक असते. भारतामध्ये तसं नाही. भारतामध्ये काय आहे की फक्त राज्य विधिमंडळाची संमती जी आहे तीच घेतली जाते, मतदारांची संमती जी आहे ती घेतली जात नाही. कारण का, कारण की भारतामध्ये जी आहे ती अप्रत्यक्ष लोकशाही आहे, म्हणजे अप्रत्यक्ष डेमोक्रेसी. तर 1960 मध्ये जे आहे ते एक केस आलेली होती. कुठली केस आलेली होती सांगा बरं, आठवतंय का तुम्हाला? आताच आपण डिस्कस केली होती ती. तर बेरुबारी युनियन हा जो भाग होता तो काय केलेला होता, आपण पाकिस्तानला देऊन टाकलेला होता. तर या केसमध्ये काय झालेलं होतं की सर्वोच्च न्यायालयामध्ये केस टाकली की भारताचं क्षेत्र जे ते कमी व्हायलंय, असं जे ते हे राजकीय नेते प्रत्येक देशाला जे ते भारताचा भूभाग देत राहतील आणि एक दिवस असा येईल की भारताकडे खूप कमी क्षेत्र जे ते राहील. तर अशा वेळेस सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं होतं की भारतीय संसदेच्या एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी करण्याच्या अधिकारामध्ये भारतीय राज्य क्षेत्र परकीय देशास बहाल करण्याचा अधिकार जो आहे तो समाविष्ट होत नाही. म्हणजे भारत जो आहे तो भारताचे जे काही राजकीय नेते जे आहेत ते आपला जे भारताचा जो भूभाग आहे तो कमी करू शकत नाही. त्याचबरोबर 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता जी आहे ती असेल. कशासाठी असेल, जर का भारताचा भूभाग जर का कमी करायचा असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती ही करावीच लागेल. यामुळे जे ते बेरुबारी युनियन जे होता भाग तर हा पाकिस्तानला बहाल करताना काय केलेलं आहे की 9वी घटना दुरुस्ती 1960 मध्ये जी ती आपण केलेली आहे. त्यासोबतच भारत बांगलादेश भूमी करार याच्यामध्ये काय केलेलं होतं आपण, तर इथे देखील काय की जी काही भूसीमा होती भारत आणि बांगलादेशची तिथे देखील काय होत्या, एनक्लेव्ज आणि आउटक्लेव्ज ज्या आहेत होत्या. एनक्लेव्ज आणि आउटक्लेव्ज म्हणजे काय की असा एरिया की ज्याच्या अवतीभोवती जे आहेत ते बांगलादेशचं राज्य आहे किंवा बांगलादेशच्या ताब्यामध्ये जे ते बाजूची सीमा आहे आणि हा जो भाग आहे हा भारताच्या ताब्यामध्ये, किंवा याच्या विरुद्ध देखील असतं की हा जो भाग आहे हा भारताच्या ताब्यामध्ये आहे आणि याच्या बाजूची जी आहे ती बांगलादेशच्या ताब्यामध्ये, किंवा याच्या विरुद्ध म्हणजे हा जो भाग आहे हा बांगलादेशचा आहे आणि याच्या बाजूची जमीन जी आहे ती भारताची आहे. तर दोन्ही कंडिशन मध्ये जे आहे ते याला जे ते एन्क्लेव्ह म्हटलं जातं आणि दुसरं जे ते भारताच्या भूभागाच्या जर का बाहेर असेल तर त्याला आउटक्लेव्ह असं म्हटलं जातं. तर अशा जे एन्क्लेव्ह आणि आउटक्लेव्ह होत्या यांचं काय केलं आलेलं होतं की देवाणघेवाण जी ती करण्यात आलेली होती. कारण का की या गोष्टीमुळे जे ते बांगलादेशचे जे काही लोक आहेत ते भारताच्या भूभागामध्ये यायचे. विचार करा की ही जी जागा आहे या जागेमध्ये बांगलादेशचं राज्य आहे, म्हणजे बांगलादेशच्या कब्जामध्ये ही जागा आहे. बाजूने जे ते बांगलादेश आहे आणि हा जो मधला जो भूभाग आहे तो भारताच्या ताब्यात आहे. जर का
इथून इथं जर का लोक येत असतील तर ते ऑब्विसली हा जो मधला जो भाग आहे या भागामधून जे ते भारतामध्ये एंटर करू शकायचे. त्याच्यामुळे भारताची जी बॉर्डर होती ती आपल्याला सील करता येत नव्हती. तर 2015 मध्ये ज्यावेळेस की नरेंद्र मोदी यांचं सरकार आलेलं आहे त्यावेळेस 100वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी काय केलंय की हे जे काही एन्क्लेव्ह होते यांची देवाणघेवाण केली आणि सध्याच्याला जी ती बांगलादेश सोबतची आपली जी काही बॉर्डर आहे ती आपण सील करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्यानंतर जे ते 1969 साली काय झालेलं आहे तर मगनभाई विरुद्ध भारतीय संघराज्य याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की दोन देशांच्या मधील सीमा विवाद जर का सोडवत असतील तर त्यासाठी घटना दुरुस्तीची गरज जी आहे ती नाहीये. फक्त सीमा विवाद सोडवताना घटना दुरुस्तीची गरज नाहीये, परंतु जर का एखादा भूभाग द्यायचा आणि घ्यायचा असेल तर त्यासाठी जे ते घटना दुरुस्तीची गरज आहे. त्यासोबतच सीमा विवाद सोडवण्यासाठीची सरकारची कार्यकारी कृती जी आहे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स हे जे ते वापरू शकतात, कारण त्यामध्ये एखादा भूभाग हा परकीय देशाला देऊन टाकण्याचा समावेश नसतो. काय की एखादा भूभाग जो आहे तो परकीय देशाला देऊन टाकण्याचा समावेश नसतो, तर फक्त बाउंड्री जी आहे ती आपण फिक्स करत असतो. तर अशा पद्धतीने जे आहे ते सरकार जे ते त्यांच्या एक्झिक्युटिव्ह पॉवर मध्ये म्हणजे कार्यकारी कृतीमध्ये जे ते निर्णय घेऊ शकतो. यानंतर जे ते सुप्रीम कोर्ट काय करतं तर त्यांचा जो आहे तो डिसिजन जे ते चेंज करतात. यामध्ये 1969 मध्ये जे ते सर्वोच्च न्यायालय भारत आणि इतर देश यामधील विवादाच्या समाधानासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही असं म्हणतं आणि विवादाचे समाधान जे ते एक्झिक्युटिव्ह पॉवरद्वारे म्हणजे कार्यकारी कृतीद्वारे जे ते करू शकतात. आता भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांची उत्क्रांती. भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची निर्मिती कशा कशा पद्धतीने झालेली आहे, सुरुवातीला किती राज्य होते आणि किती केंद्रशासित प्रदेश होते, आता किती राज्य येतं आणि किती केंद्रशासित प्रदेश येतं, मधल्या काळामध्ये काय काय घडलं जेणेकरून की राज्यांची निर्मिती जी आहे ती झालेली आहे. तर सर्वात सुरुवातीला जे ते 4 याच्यामध्ये जे ते राज्यांचं विभाजन होतं ते म्हणजे ABCD. तर अशा पद्धतीनं जे 4 याच्यामध्ये विभाजन होतं ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तत्पूर्वी जे आहे ते ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस ज्या काही प्रॉब्लेम्स होत्या त्या प्रॉब्लेम्स मध्ये सर्वात महत्वाची प्रॉब्लेम ही होती की संस्थानांचं विलिनीकरण करणे. तर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस 562 संस्थानं जी आहेत ती भारतामध्ये होती. आणि या 562 संस्थानांचं विलिनीकरण करून घेणं हे एक खूपच जिकिरीचं काम होतं. का जिकिरीचं काम होतं तर ब्रिटिशांनी त्यांचा पॅरामाउंटसी ऍक्ट जो होता जो की संस्थानिकांबरोबर त्यांनी केलेला होता तो त्यांनी रद्द केलेला आणि त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही जे ते भारतामध्ये एकत्र होऊ शकता किंवा पाकिस्तानमध्ये एकत्र होऊ शकता किंवा तुम्ही जे ते स्वतंत्र होऊ शकता. आता काही जे धूर्त राजे आणि संस्थानिक होते त्यांना वाटलं की आपण जे ते आपण राज्य जे ते इस्टॅब्लिश करूयात आणि आपण जे ते इथले किंग होऊयात. तर अशा प्रकारे त्यांचं जे वर्तन होतं त्याच्यामुळे संस्थानांचं विलिनीकरण जे ते ही एक खूप मोठी समस्या जी ती भारतापुढे होती. त्यासोबतच प्रांत व संस्थाने यांचे एकात्मीकरण, प्रांत आणि संस्थाने यांचं काय की एकात्मीकरण करणे, त्याबरोबरच भाषावार पुनर्रचना, भाषेच्या प्रमाणे त्यांची राज्यांची जी ती पुनर्रचना करणे आणि 1956 नंतरचे बदल या टप्प्यामध्ये जी ती आपण भारतीय राज्य जी ते त्यांची उत्क्रांती जी ती पाहणार आहोत. तर सर्वात महत्वाचा भाग काय होता तर संस्थानांचं विलिनीकरण कसं करायचं, त्याच्यानंतर प्रांत आणि संस्थानांचे एकात्मीकरण कसं करायचं, कारण की आपण 562 जे काही संस्थानिक होते त्या प्रत्येकाला राज्याचा दर्जा जो आहे तो देऊ शकत नव्हतो. त्याबरोबरच भाषेच्या प्रमाणानुसार किंवा एक भाषा एक राज्य अशा याच्यानुसार त्याची पुनर्रचना करावी का नाही
त्यासोबतच 1956 नंतर याच्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत हे सर्व जे आहेत ते आपण एक एक करून पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम जे ते संस्थानांचे विलिनीकरण म्हणजेच काय तर एक्सेशन ऑफ प्रिन्सली स्टेट. तर ब्रिटिश प्रांत म्हणजे काय की असा एरिया जो की डायरेक्ट ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली होता, डायरेक्ट ब्रिटिश कंट्रोल जो आहे तो तिथे होता, तिथे कुठलाही संस्थानिक जो आहे तो नव्हता. तर ब्रिटिशांनी हा प्रांत जो आहे तो जिंकलेला होता आणि त्याच्यावरती ते डायरेक्ट रूल करायचे. त्यानंतर दुसरं जे होतं ते संस्थाने जी होती ती संस्थाने राजांच्या किंवा संस्थानिकांच्या ताब्यामध्ये ही संस्थाने जी होती ती होती. तर अशी जी संस्थानं होती इथे राजा असायचा परंतु त्याला अधिकार जे आहेत ते त्या प्रमाणामध्ये नव्हते. त्यासोबतच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो आहे तो 18 जुलै 1947 रोजी पास करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती जी आहे ते ब्रिटनच्या राजाची जी आहे ती सही झालेली आहे. याच्यामुळे काय झालेलं आहे की संस्थानिकांवरील ब्रिटिश सत्ता म्हणजे पॅरामाउंटसी जी आहे ती संपुष्टात आलेली आहे. आता पॅरामाउंटसी म्हणजे काय की संस्थानिकांबरोबर ब्रिटिशांनी एक करार केलेला होता की तुम्ही जे येते तुमची अंतर्गत जे काही कारभार आहे ते तुम्ही पाहू शकता परंतु तुमचा बाह्य कारभार जो आहे तो आम्ही पाहणार. त्याचबरोबर आमची जी काही फौज आहे ती तुमची रक्षण करण्यासाठी तुमच्या इथे राहील. तर अशा प्रकारचा एक कायदा जो आहे तो करण्यात आलेला होता तो म्हणजे पॅरामाउंटसी कायदा. याच्यामुळे जे आहे ते संस्थानिक जे आहेत ते दात नसलेले वाघ अशा पद्धतीचं त्यांचं जे बिहेवियर आहे ते झालेलं होतं. तर अशा पद्धतीचे 562 संस्थाने जी आहेत ती स्वतंत्र भारतामध्ये अस्तित्वात आली. आता या संस्थानांचं जे ते एकत्रीकरण करायचं होतं नसता काय झालं असतं भारताचं बाल्कनायझेशन झालं असतं. बाल्कनायझेशन म्हणजे काय तर युरोपमधील बाल्कन कंट्रीज नावाचा एक एरिया आहे ज्याच्यामध्ये की खूप छोटे छोटे असे जे आहेत ते देश आहेत. तर ब्रिटिशांनी देखील एक स्वप्न असंच पाहिलं होतं की भारताला आपण स्वतंत्र करूयात आणि इथले जे राजरजवाडे येतात त्यांना देखील आपण काय करूयात तर स्वतंत्र करूयात. जेणेकरून काय होईल की ते जे राजरजवाडे जे आहेत ते काय करतील की आपले राज्य निर्माण करतील आणि पर्यायाने जे ते त्यांच्यामध्ये आपापसामध्ये युद्ध होतील आणि परत जे ते आपण त्यांच्यावरती राज्य करू शकू. तर अशा प्रकारचं धूर्त कारस्थान जे ते ब्रिटिशांनी जाता जाता रचलं होतं. परंतु आपल्या सुदैवाने जे ते वल्लभभाई पटेल आणि बाकीचे जे काही नेते होते यांच्या पद्धतीमुळे जे ते भारताचं एकत्रीकरण जे ते झालेलं आहे. तर 27 जून 1947 वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्य विभाग स्टेट डिपार्टमेंट जे ते स्थापन करण्यात आले. लक्षात घ्या मित्रांनो आणखीन भारत जो आहे तो स्वतंत्र व्हायचा बाकी होता. तर भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरच जे ते वल्लभभाई पटेल यांच्या अंतर्गत जे ते एक स्टेट डिपार्टमेंट जे ते निर्माण करण्यात आलेलं होतं. अशा पद्धतीने जे ते 15 ऑगस्ट 1947 याच्या पूर्वी जे ते 3 संस्थानं जर का सोडली ते म्हणजे जुनागड, हैदराबाद आणि जम्मू आणि काश्मीर हे 3 संस्थानं सोडली तर बाकीची सर्व संस्थानं जी ती भारतामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये सामील झालेली होती. तर 562 संस्थानांपैकी 559 संस्थाने ही एकतर भारतात किंवा पाकिस्तानामध्ये विलीन झालेली होती. तर 562 पैकी 552 संस्थाने जी आहेत ती भारतामध्ये होती आणि त्यापैकी 559 संस्थाने जी आहेत ती भारतात विलीन झाली. त्यांना कळून चुकले की भारताच्या सोबत आता पंगा घेण्यात मतलब नाहीये. आता 3 संस्थानं जी आहेत ती बाकी राहिलेली होती. पहिलं संस्थान जे आहे ते काश्मीर. सगळ्यात जास्त जर का एखादा विषय जर का पेंडिंग मध्ये पडला असेल तर तो म्हणजे काश्मीर. गेले 70 ते 80 वर्ष जी आहे ती ही घोंगडी भिजतच पडलेली आहे. तर काय होतं मित्रांनो की काश्मीरचा राजा हरिसिंग. काश्मीरचा राजा कोण होता? हरिसिंग होता. याला काय वाटलं की आपण जे ते बरोबर भारत आणि पाकिस्तान या दोघांच्या मध्ये आहोत. जर का ठरवलं तर आपण जे ते स्वतंत्र राहू शकू अशी जी इच्छा होती ती राजा हरिसिंग याची होती. तर तो काय म्हटलेला की तुम्ही जर का भारताला त्याने वॉर्निंग दिलेली होती की तुम्ही जर का माझ्यावरती आक्रमण केलं तर मी काय करेल की पाकिस्तान सोबत जाईल आणि पाकिस्तानला देखील त्याने तशाच पद्धतीची वॉर्निंग दिलेली होती की तुम्ही जर का माझ्यावरती आक्रमण केलं तर मी भारतासोबत जाईल. होतं काय की काही दिवस जे येते भारत तर स्वतंत्र होतो. आता काश्मीर जे येते स्वतंत्र राहायचं म्हणत होता
परंतु होतं काय मित्रांनो की पाकिस्तानचं जे काही सैन्य होतं ते सामान्य नागरिकांच्या स्वरूपामध्ये जे आहेत ते काश्मीरवरती आक्रमण जे आहे ते करतात. म्हणजे ते प्रॉपर सैनिकांच्या ड्रेसमध्ये जे आहेत ते आक्रमण करायला येत नाही, तर ऍज ए झुंड सारखे जे आहेत ते काश्मीरवरती आक्रमण करतात आणि त्याच्यामध्ये जे आहेत ते लोक जुडतच जातात. लोक का जुडत जातात? कारण की काश्मीरमध्ये जी काही संख्या होती, पॉप्युलेशन होती ती मुस्लिम होती. राजा जरी तिथला हिंदू असेल तरी देखील तिथली पॉप्युलेशन जी ती मुस्लिम होती. त्याच्यामुळे ते एकमेकाला असं जुडत जे आहेत ते अतिक्रमण जे ते करणं चालूच होतं त्यांचं. त्यासोबतच ते फक्त अतिक्रमणच करत नव्हते. सुरुवातीला त्यांचा हेतू चांगला होता, परंतु जसं माणसं जुडत गेले तसं माणसांची जी नियत जी आहे ती बिघडत गेलेली आहे आणि त्यांनी मग तिथल्या स्त्रियांवरती अत्याचार करणं, तिथली जी लुटपाट करणं, जाळपोळ करणं, अशा पद्धतीची कृत्ये जी आहेत ती त्यांनी चालू केलेली आहेत. मग या सर्वांना कंटाळून राजा हरिसिंग काय करतो की 26 ऑक्टोबर 1947 या दिवशी जे ते जम्मू काश्मीरचं जे राज्य असतं ते भारतामध्ये ट्रिटी ऑफ एक्सेशन जी असते तर याच्यावरती जी ते सही करून तो जो आहे तो भारतामध्ये विलीन करतो. याच्या अगोदर काय होतं तर काश्मीरचा राजा जो आहे तो काय म्हणतो, भारताला रिक्वेस्ट करतो की पाकिस्तानने माझ्यावरती हल्ला केलेला आहे आणि तुम्ही जे ते आम्हाला मदत करा. भारताचे सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत ते काय म्हणतात की आम्ही तुम्हाला कोणत्या अधिकाराने तुम्हाला मदत करावी, तुम्ही आमच्या सोबत नाहीत, तुम्ही तुमचे स्वतंत्र राज्य आहात तर तुम्ही तुमचं स्वतंत्र बघून घ्या, आम्हाला जे ते मदत पाडू नका. एक तर तुम्ही ट्रिटी ऑफ एक्सेशन जी आहे त्याच्यावरती साईन करा तरच जे ते आम्ही तुम्हाला इकडून सैन्य पाठवू. तर अशा पद्धतीने जे ते काश्मीरचा राजा जो हरिसिंह होता तो त्या डॉक्युमेंट वरती सही करतो आणि त्यानंतर जे ते भारताचं सैन्य जे ते श्रीनगरच्या विमानतळावरती उतरतं. त्यानंतर पुढची जी काही स्टोरी आहे ती तुम्हाला माहितच आहे की दोघांमध्ये युद्ध चालू असतं आणि मधातच पंडित जवाहरलाल नेहरू जे ते युनायटेड नेशन मध्ये जातात आणि तिथे म्हणतात की ही जी काही जमीन आहे ती आम्हाला पाहिजे. परंतु युनायटेड नेशन काय म्हणतं की जैसे ती जी स्थिती आहे ती कायम ठेवा. तेव्हापासून जे ते LOC लाईन ऑफ कंट्रोल जी ती अस्तित्वात आलेली आहे. इकडच्या साईडला पाकिस्तान, इकडच्या साईडला भारत. त्यानंतर जुनागडचा राजा. इथे काय असतं तर राजा मुस्लिम असतो आणि जनता जी ती हिंदू असते. आता या जुनागडच्या राजाची एक खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हा राजा जो आहे तो त्याच्या राणीला आणि एका मुलाला इथे सोडून फक्त कुत्र्यांना घेऊन जो आहे तो पाकिस्तानमध्ये पळून गेला होता. तर हा जो राजा होता तर या राजाला जे ते स्वतंत्र राहायचं होतं किंवा पाकिस्तान सोबत जायचं होतं. तर याला तर काही भारताच्या याच्यासोबत येण्यामध्ये कुठल्याही प्रकारची इंटरेस्ट नव्हता, परंतु जनता जी ती इथली हिंदू होती. त्याच्यामुळे काय झालंय की पाकिस्तानने जे ते याला जे ते एक विमान पाठवलं. जेव्हा त्याला कळालं की आता काही आपली खैरियत नाही, भारताचं सैन्य जे ते आपल्यावरती कधी आक्रमण करू शकतं आणि आपला जो एरिया आहे तो काबीज करू शकतं, असे ज्यावेळेस त्याला भीती वाटली त्यावेळेस पाकिस्तान मधून एक विमान आलं, ते जुनागडमध्ये उतरलं आणि जुनागडमधून ते ज्यावेळेस टेक ऑफ व्हायचं होतं त्यावेळेस त्याच्या बाकीच्या राण्या आणि कुत्र्यांचा खूप जास्त शौकीन होता. तर सगळ्या कुत्र्यांना आणि राण्यांना घेऊन गेला, परंतु एक राणी आणि तिचा मुलगा जो आहे तो इथेच सोडून गेला. तर अशा प्रकारे जो आहे तो ही जुनागडची जी राज्याची जी स्टोरी आहे ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कधी वेळ भेटला तर आपण त्याला डिटेलमध्ये पाहूयात. तर फेब्रुवारी 1948 मध्ये जे ते सार्वमत घेतल्या गेलेलं आहे. सार्वमत म्हणजे वोटिंग घेतल्या गेलेली आहे आणि तिथल्या लोकांनी ठरवलं की आम्हाला जे ते भारतासोबतच राहायचं आहे आणि अशा पद्धतीनं जुनागड जो आहे तो भारताचा भाग जो आहे तो झालेला आहे. त्यानंतर येतं हैदराबाद. हैदराबाद येथे जे ते निजामची सत्ता होती. निजामची सत्ता होती त्याची एक फोर्स होती ती म्हणजे रजाकार फोर्स. तर या रजाकार फोर्सनं जे ते मराठवाडा जो रिजन आहे याच्यामध्ये खूप सारे अत्याचार केले होते. कारण का की यांना जे ते स्वतंत्र राहायचं होतं आणि इथे जे ते त्यांना स्वतंत्र राहता येत नव्हतं. एकतर त्यांना पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं होतं, परंतु भूभाग जो आहे तो चारी बाजूनी जो आहे तो भारताने वेढलेला होता, त्याच्यामुळे त्यांना जे ते पाकिस्तानमध्ये पण जाता येत नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलेलं होतं की आम्ही स्वतंत्र राहणार हेच ठरवलेलं होतं.
तर अशा पद्धतीने जे आहे ते हैदराबादचा निजाम जो आहे तो स्वतंत्र राहू पाहत होता आणि जे कोणी लोक त्याला विरोध करतील त्याच्यावरती रजाकार जे आहेत ते त्याची जी फोर्स होती ती त्यांच्यावरती जुलूम करायची, अक्षरशः त्यांचे घरदार उद्ध्वस्त करायची. कित्येक लोकांना यांनी जीवित मारलेलं आहे, त्यांच्या घरादाराची बार राख रांगोळी ते करून टाकायचे. तर 13 सप्टेंबर 1948 रोजी सरदार वल्लभभाई पटेल काय करतात तर एक पोलीस फोर्स जी आहे ते तिथे पाठवतात. त्याला नाव काय दिलं जातं मित्रांनो, लक्षात घ्या, हे नेहमी न्यूज मध्ये असतं. तर याला नाव होतं ते म्हणजे ऑपरेशन पोलो. तर या ऑपरेशन पोलोच्या अंतर्गत जे आहे ते 4 दिवसांमध्येच 13 सप्टेंबरला जे ते पोलीस जी आहे ती हैदराबाद संस्थानामध्ये घुसली आणि तिथून पुढे 4 दिवसांमध्ये जे ते हैदराबाद भारतामध्ये विलीन झालेले. अशा पद्धतीनं हे जे खडूस लोक जे होते, कोण कोण, जुनागडचा नवाब, काश्मीरचा राजा हरिसिंग आणि हैदराबादचा निजाम, या तिघांच्याही नाकी 9 आणून जे ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोडले आणि त्यांना घुटण्यावरती रेंगायला भाग पाडले. तर अशा पद्धतीने जे ते तिन्ही संस्थानांचं एकत्रीकरण झालेलं आहे. आता तिन्ही संस्थानांचं एकत्रीकरण तर झालं, परंतु आता पुढे काय करायचं, तर जे काही राज्य होते त्यांचं कशा प्रकारे विभाजन करायचं हा एक मोठा गहन प्रश्न होता. तर त्यांनी काय केलेलं होतं की 4 भागांमध्ये जे ते त्यांचं डिव्हिजन केलेलं होतं. भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4, अशा पद्धतीने 4 भागांमध्ये जे ते डिव्हिजन केलेलं होतं. भाग 1 मध्ये काय होतं, भाग याच्यामध्ये पूर्वीची ब्रिटिश प्रांत आणि गव्हर्नरची राज्य. तर ब्रिटिशांच्या ताब्यातील जे काही प्रांत होते आणि गव्हर्नरच्या ताब्यातील जे काही प्रांत होते त्या सर्वांचे मिळून जे ते भाग अ जे ते त्यांनी क्रिएट केलेला होता. भाग ब मध्ये काय होतं तर पूर्वीची संस्थाने, पूर्वीची जी काही संस्थाने होती ती भाग ब मध्ये जी ती त्यांनी इन्क्लूड केलेली होती आणि राज्य प्रमुखांची राज्य प्रमुख जे होते त्यांचे छोटे छोटे जे काही राज्य होते ते सगळे राज्य जे आहेत ते त्यांनी याच्यामध्ये इन्क्लूड केलेले होते. त्यानंतर जे ते भाग क मध्ये त्यांनी जे ते केंद्रशासित प्रदेश आणि कमिशनर्स प्रोव्हिन्सेस, कमिशनरचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते भाग क मध्ये ठेवले होते आणि भाग ड मध्ये फक्त एकच पार्ट होता, तो म्हणजे अंदमान आणि निकोबार. तर एवढे 4 तर डिव्हिजन केले, परंतु काय होतं माहितीये का की लोकांमधून एक उठाव होत होता की आम्हाला जे ते भाषावार प्रांत रचना पाहिजे, भाषावार जे ते आम्हाला राज्य पाहिजे, अशा पद्धतीची जी एक मागणी आहे ती लोकांकडून करण्यात येत होती. तर त्यासाठी जे ते एस के धर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग जो आहे तो निर्माण करण्यात आलेला होता. वर्ष होतं जून 1948. यालाच आपण दुसरं नाव काय देण्यात आलेलं होतं तर भाषावार प्रांत आयोग. म्हणजेच काय तर प्रांताची रचना करण्यासाठी भाषावार करायची का नाही हे जे ते ठरवायचं काम जे ते हे एस के धर आयोग जे ते करणार होता. तर यांचा जो अहवाल आहे तो डिसेंबर 1948 मध्ये दिलेला होता. आता एस के दार हे कोण होते तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ते माजी न्यायाधीश होते. आता या दार आयोगामध्ये बाकीचे 2 सदस्य देखील होते, ते म्हणजे जगन्नाथ नारायण लाल आणि डॉक्टर पन्नालाल. तर डॉक्टर पन्नालाल हे कोण होते तर ते एक सनदी अधिकारी होते आणि जगन्नाथ नारायण लाल हे कोण होते तर वकील आणि संविधान सभेचे ते सदस्य होते. तर दार आयोग काय म्हणतो तर दार आयोग म्हणतो की प्रांतांची पुनर्रचना जी आहे ती भाषेऐवजी प्रशासकीय सोयीनुसार करावी. लक्षात घ्या मित्रांनो, भाषेऐवजी प्रशासकीय सोयीनुसार प्रांतांची रचना करावी असं दार आयोगाचं जे ते म्हणणं होतं. का म्हणणं होतं, प्रांतवार भाषावार प्रांत रचना जी ती का करू नये आणि प्रशासकीय सोयीनुसारच का करावी, तर त्यांचं म्हणणं होतं की याच्यामुळे जे ते राष्ट्रीय ऐक्य जे ते धोक्यात येईल, त्याच्यामुळे भाषावार प्रांत रचना जी ती करू नये. प्रत्येक जण म्हणेल की आमची भाषा श्रेष्ठ आहे, आमची भाषा श्रेष्ठ आहे, मराठी श्रेष्ठ आहे, तेलुगू श्रेष्ठ आहे, गुजराती श्रेष्ठ आहे, अशा पद्धतीनं जो तो काय करेल की भाषावार प्रांत रचनेमुळे
विभाजित केला जाईल भारतीय समाज आणि त्याच्यामुळे जो जो कोणी जो तो आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. याच्यामुळे जे ते दोघांमध्ये जे ते भांडणं होत जातील. तर दार आयोग काय म्हणतो की मद्रास, बॉम्बे, मध्य प्रांत आणि बेरार यांची पुनर्रचना करून मुख्यतः भौगोलिक प्रदेश, आर्थिक स्वावलंबनता आणि प्रशासनाच्या सुलभतेवरती यांची रचना करावी. त्यासोबतच राज्यांची पुनर्रचना करताना भाषा आणि संस्कृतीला महत्व देऊ नये. कारण की भाषेला जर का महत्व दिलं तर ऑब्विसली पुढे चालून काय होणार आहे, त्यांच्यामध्ये वाद जो आहे तो वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे दार आयोग जो आहे तो भाषावर प्रांत रचनेला विरोध करतो. त्यानंतर येतं डिसेंबर 1948 उजाडतं. डिसेंबर 1948 मध्ये दार आयोगाने जो आहे तो आपला रिपोर्ट जो आहे तो सादर केलेला असतो. परंतु हे जे दार आयोगाने जो काही आपला रिपोर्ट सादर केलेला होता त्याचं परत एकदा पाहणी करणे म्हणजे पुनर्विलोकन करणे याच्यासाठी जे येते जेव्हीपी समिती जी येते निर्माण करण्यात येते. या जेव्हीपी समितीचं काम काय असतं तर दार आयोगाच्या शिफारसींचं पुनर्विलोकन करणं, त्यांनी ज्या काही शिफारसी दिलेल्या आहेत त्या योग्य आहेत की नाहीत या पाहणं. तर त्यासाठी जेव्हीपी समिती ही निर्माण करण्यात आलेली होती. हिलाच दुसरं नाव काय आहे की भाषावार प्रांत समिती. या समितीला जे येते अध्यक्ष नव्हते. अध्यक्ष का नव्हते? कारण की याचं कामच काय होतं की जे काही दार आयोगाने ज्या काही रिकमेंडेशन दिलेले आहेत त्यांची पाहणी करणं. तर याप्रमाणे याचे जेव्हीपी, जे म्हणजे काय तर जवाहरलाल नेहरू, पी म्हणजे काय तर वल्लभभाई पटेल आणि पी म्हणजे काय तर पट्टाभी सीतारामय्या, अशा प्रकारे सर्वांच्या नावांचं इनिशियल मिळून जी येते ही जेव्हीपी कमिटी जी येते इस्टॅब्लिश झालेली होती. आता ही कमिटी देखील काय म्हणते, ही कमिटी देखील म्हणते की भाषावार प्रांत रचना जी येते न करता प्रशासकीय सोयीनुसारच प्रांत रचना जी येते केल्या गेली पाहिजे. तर हे जे शिफारसी जे आहेत ते काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनामध्ये दार आयोगाच्या शिफारसींचा अभ्यास करण्यासाठी जी येते जेव्हीपी कमिटीची जी येते निर्मिती करण्यात येते. त्यांनी जे ते भाषावार प्रांत रचना हा एक घटक मान्य केला, परंतु फक्त हा एकच निकष म्हणून त्यांना मान्य नव्हता. म्हणजे कळते का की 10 निकषांपैकी एक घटक म्हणून त्यांनी भाषा जे आहे ते कन्सिडर केलेलं, परंतु फक्त भाषेवरतीच आधारित राज्य निर्माण करणं याला जे ते त्यांचा विरोध होता. जवाहरलाल नेहरू काय म्हणतात की पहिल्या गोष्टी पहिल्यांदा हाती घेतल्या पाहिजेत. पहिल्या गोष्टी ज्या इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत त्या हाती घेतल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये देशाची सुरक्षितता आणि स्थिरता या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे ही जी देशाची सुरक्षितता आणि स्थिरता ही जी आहे ती पहिली गोष्ट आहे. त्याच्यामुळे ती जी गोष्ट आहे ती आपण अगोदर लक्षात घेतली पाहिजे. त्यासोबतच देशाचे ऐक्य, स्थैर्य आणि आर्थिक गरजा, काय काय येतं तर देशाचे ऐक्य, स्थैर्य आणि आर्थिक गरजा आणि विकास या ज्या गोष्टी येतात याच्यामुळे भाषावार प्रांत रचना जी आहे ती आत्ताच हाती घेऊ नये. तर याच्यामुळे ऐक्य, स्थैर्य, आर्थिक गरजा आणि विकास जे ते धोक्यात येऊ शकतं. त्याच्यामुळे जी भाषावार प्रांत रचना जी आहे ती करू नये असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु काय होतं की मद्रास प्रांतामध्ये सध्याचं जे आहे ते मद्रास प्रांत याच्यामध्ये पूर्वी जे आहेत ते सध्याचं तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश हे दोन्ही राज्य जे आहेत ते एकत्रित होते. तर या मद्रास प्रांतामध्ये पोट्टी श्रीरामल्लू या नावाचे एक तिथले प्रसिद्ध असे गृहस्थ होते, जे की त्यांचं राजकीय दृष्ट्या देखील ते खूप ऍक्टिव्ह होते. तर हे काय करतात की नाही मला जी ती भाषावार प्रांत रचनाच पाहिजे असं म्हणून जे ते उपोषणाला बसतात आणि तब्बल 52 दिवसांच्या उपोषणानंतर जे ते पोट्टी श्रीरामल्लू जे ते यांचा मृत्यू होतो. आता यांचा मृत्यू झाला की लोक काय करायला लागले की पेटवा पेटवी, तोडफोड, जाळपोळ जे अशा ज्या गोष्टी आहेत ते करायला लागले आणि तिथे जे ते अफरातफरी मचली. त्याच्यामुळे काय झालंय की भारत सरकारला जे ते पहिले भाषिक राज्य हे आंध्र राज्य म्हणून जे ते डिक्लेअर करावं लागलं. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर आंध्र राज्य जे आहे ते पहिले भाषिक राज्य जे आहे ते निर्माण झालेले आहेत. राजधानी आंध्र राज्याची कोणती होती तर कुर्नूल जी ती आंध्र या राज्याची राजधानी होती.
आता एक तर राज्य झालेलं आहे, आता बाकीच्या राज्यांचं काय, बाकीचे राज्य कधी झालेली आहेत मग, तर अशा प्रकारचा जो प्रश्न आहे तो सर्वांपुढे पडलेला होता. ठीक आहे, आता तुम्ही एक जे ते भाषावार राज्य जे ते निर्माण केलेले आहेत, आता बाकीचे लोक देखील काय करतील, तर तेच डिमांड करतील की आम्हाला देखील भाषावार राज्य जे ते पाहिजेत. तर अशा पद्धतीने जे ते सगळीकडे जी ती डिमांड चालू झालेली होती की आम्हाला देखील भाषावारच राज्य पाहिजे. यासाठी परत भारत गव्हर्नमेंट काय करतं की एक नवीन आयोग निर्माण करतं, न्यायमूर्ती फजल अली आयोग. तर न्यायमूर्ती फजल अली हे कोण होते, तर ओरिसा राज्याचे ते राज्यपाल होते, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे ते माजी न्यायाधीश होते. तर यांच्या अध्यक्षतेखाली ते एक नवीन आयोग स्थापन करतात. त्याचे इतर सदस्य असतात ते म्हणजे के एम पन्नीकर आणि एच एन कुंजरू. के एम पन्नीकर कोण होते, तर हे इजिप्त मधील भारताचे राजदूत होते आणि एच एन कुंजरू जे होते ते एक राज्यसभा सदस्य होते. असे हे तीन जे लोक होते, तर हे तीन लोक जे आहेत ते या फजल अली आयोगाचे सदस्य होते. तर याला जे ते नाव काय दिलेलं आहे, तर राज्य पुनर्रचना आयोग. लक्षात घ्या मित्रांनो, याला जे नाव जे आहे ते राज्य पुनर्रचना आयोग दिलेलं आहे. याच्या अगोदरचे जे आयोग होते याला भाषावार प्रांत रचना आयोग असं होतं. तर हे जे काही फजल अली कमिशन जे होतं, तर यांनी काय शिफारसी केलेल्या आहेत, यांनी म्हटलेलं आहे की भाषा हा एक निकष म्हणून वापरण्यास आम्ही परवानगी देत आहोत, परंतु एक भाषा आणि एक राज्य ही संकल्पना जी आहे ती आम्हाला मान्य नाहीये. म्हणून एक भाषा एक राज्य ही संकल्पना जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे. तर लोकांची डिमांड जशी होती की भाषावार प्रांत रचना करण्यात यावी, परंतु इथे ते काय म्हणतात की ठीक आहे आम्ही मान्य करूत की भाषावार आम्ही रचना करूत, परंतु एक भाषा आणि एक राज्य ही जी संकल्पना आहे ती आम्हाला मान्य नाहीये. तर त्यांची दुसरी शिफारस काय होती, जे काही 4 वर्गीकरण जे केलेलं होतं राज्यांचं ते जे ते रद्द करावं. त्यासोबतच राज्य प्रमुखाचे जे पद होतं ते समाप्त करण्यात यावं. त्यासोबतच विदर्भ जे आहे त्याचं एक स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात यावं. म्हणून जे ते अधूनमधून जे ते आम्हाला स्वतंत्र विदर्भ पाहिजे अशी मागणी जी ती करण्यात येते. ती कशाच्या बेसिसवरती करण्यात येते, तर या फजल अली कमिशन जे होतं यांच्या रिपोर्टच्या आधारावरती आम्हाला स्वतंत्र विदर्भ राज्य पाहिजे अशी जी डिमांड जी ती करण्यात येत असते. त्यासोबतच ते काय म्हणतात, तर गुजरात, मराठवाडा आणि महाराष्ट्र यांचे जे ते द्वैभाषिक राज्य जे ते निर्माण करण्यात यावं. लक्षात घ्या, हे काय म्हटलेले तर की एक भाषा आणि एक राज्य जी येते या संकल्पनेला आमचा विरोध आहे, परंतु आम्ही भाषावार जी येते प्रांत रचना करायला तयार आहोत. तर अशा पद्धतीने जे ते द्वैभाषिक राज्य जे ते गुजरात, मराठवाडा आणि महाराष्ट्र या तिघांना मिळून जे ते एक राज्य जे ते तयार करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एकूण जे ते 29 राज्यांची पुनर्रचना करून 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश जे ते निर्माण करावेत अशी शिफारस जी ती फजल अली कमिशनने केलेली होती. परंतु प्रत्यक्षामध्ये 16 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची जी ती निर्मिती केलेली आहे. त्यांचं पुढची सूचना अशी होती की पुनर्रचना करताना 4 घटकांवरती लक्ष केंद्रित करावे. सर्वात महत्वाचं म्हणजे देशाची एकता आणि अखंडता, त्यानंतर जे ते भाषिक आणि सांस्कृतिक संगपना, भाषिक आणि सांस्कृतिक एकसंगपना. तिसरं जे होतं ते म्हणजे वित्तीय व प्रशासकीय मुद्द्यांना महत्व, आणि चौथं जे होतं ते देशातील नागरिकांच्या कल्याणाचे नियोजन. तर या 4 गोष्टींवरती लक्ष केंद्रित करूनच जे ते प्रांतांची रचना करण्यात यावी असं त्यांचं मत होतं. त्यानंतर जे ते राज्य पुनर्रचना कायदा 1956 हा अस्तित्वात येतो आणि या कायद्यानुसार जे ते 7वी घटना दुरुस्ती जी ती करण्यात येते. याच्यामध्ये ते काय करतात की भाग अ, भाग ब, भाग क, भाग ड असे जे काही वर्गीकरण होतं ते जे ते रद्द करण्यात येतं. यापैकी जे राज्य जे होते, काही राज्य ते एकमेकांमध्ये विलीन करण्यात आलेले आहेत, तर काही जे आहेत ते केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे 1 नोव्हेंबर 1956 रोजी 1 नोव्हेंबर 1956 रोजी
14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते अस्तित्वात आलेले आहेत. यामध्ये राज्य पुनर्रचना कायदा हा 31 ऑगस्ट 1956 रोजी बनविण्यात आलेला होता आणि तो जो आहे तो 1 नोव्हेंबर 1956 रोजी लागू करण्यात आला होता. आता सुरुवातीचे 14 राज्य आपण जी आहेत ते एक एक करून पाहूयात. एक म्हणजे आंध्र प्रदेश, दुसरा म्हणजे आसाम, तिसरं जम्मू काश्मीर, चौथं म्हैसूर, पाचवं केरळ, सहावं जे ते ओडिसा, सातवं उत्तर प्रदेश, आठवं पश्चिम बंगाल, नववं जे ते मध्य प्रदेश, दहावं जे ते बॉम्बे. याच्या मधात महाराष्ट्र म्हणजे मुंबई, त्यानंतर मराठवाडा आणि गुजरात हा तिन्ही भाग येतो. त्याचबरोबर 11वं पंजाब, 12वं मद्रास, 13वं बिहार आणि 14वं राजस्थान. अशा प्रकारे 14 राज्य जी आहेत ती अस्तित्वात येतात. त्यानंतर 6 जे केंद्रशासित प्रदेश होते त्याच्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, दिल्ली, मणिपूर, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश, त्यासोबतच लक्षद्वीप, मिनिकॉय आणि आमेनदिवी बेटे. अशा प्रकारे हे 6 जे आहेत ते केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आलेले आहेत. आता ठीक आहे, आता हे जे आहेत ते 1 नोव्हेंबर 1956 ला 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते अस्तित्वात आलेले आहेत. परंतु आपण इथेच थांबलोयत का? आज किती येतं? तर आज 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश येतं. मग यांची निर्मिती कशी झाली, कुठून झाली? तर ही जी निर्मिती जी आहे ती टप्प्याटप्प्याने जी आहे ती एक एक राज्य जे आहेत ते वाढत गेलेले आहेत. तर 1960 ला काय होतं, तर बॉम्बे हे जे प्रांत होता या द्विभाषिक प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात असे एक नवीन राज्य निर्माण करण्यात येते. ते म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात. तर गुजरात जे आहे ते 15वं राज्य जे आहे ते निर्माण करण्यात आलेले. या राज्यांची निर्मिती जी आहे ते एप्रिल 1960 मध्ये जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचं जे राज्य आहे ते म्हणजे 1961 ला दादरा आणि नगर हवेली जी आहे ते पोर्तुगीजांकडून घेण्यात आलेली आहे आणि त्यांना जे ते केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हा जो केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा होता तो 10वी घटना दुरुस्ती कायदा 1961 अन्वये जो आहे तो देण्यात आलेला होता. वर्ष 1962 उजाडतं आणि याच्यामध्ये काय होतं, तर पोर्तुगीज आणखीनही भारतामध्येच असतात. तर गोवा, दीव, दमण हे जे भाग आहे हा आणखीनही पोर्तुगीजांच्या ताब्यात असतो. पोर्तुगीज काही सरळ सरळ भारतीयांना तो जो भाग आहे गोवा आणि दमण दीव हे जो भाग आहे तो भारतीयांना द्यायला तयार नसतात. म्हणून काय केलं जातं, तर इथे देखील पोलीस ऍक्शन केली जाते आणि गोवा आणि दीव आणि दमण हे जे भाग आहे तो भारतामध्ये अंतर्भूत केला जातो. सुरुवातीला गोवा आणि दीव दमण यांना देखील केंद्रशासित प्रदेशाचाच दर्जा जो आहे तो देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर 1987 मध्ये गोवाला जे ते राज्याचा दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे पाहूयात. तर 1962 ला जे ते फ्रेंच जे आहेत ते फ्रेंच यांची खूपच कमी सत्ता जी ती भारतामध्ये होती. तर ती सत्ता जी होती ती पॉंडिचेरी, करायकल, माहे आणि यानाम या 4 ठिकाणी त्यांची जी आहे ती सत्ता होती. आता ही जी सत्ता होती तर फ्रेंच देखील सुरुवातीला नाखुश होते, परंतु नंतर त्यांना कळालं की बाबा हे जे आपण जर का दिलं नाही स्वतःहून तर हे परत एखादी पोलीस ऍक्शन करतील आणि आपल्याला जे ते हा भाग गमावावा लागेल. त्याच्यापेक्षा एका चांगल्या नोटवरती जे ते आपण जो येतो हा पार्ट जो येतो भारताला देऊन टाकूयात. अशा प्रकारे फ्रेंच जे आहेत ते पॉंडिचेरी, करायकल, माहे आणि यानम जे आहेत ते भारताला बहाल करतात. हे जे पार्ट जे येतं ते भारताला बहाल केल्याच्या नंतर 14वी घटना दुरुस्ती करण्यात येते आणि यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात येतो आणि याला पॉंडिचेरी या नावाने जे ते ओळखले जाते. सध्याच्याला याचं नाव काय आहे तर पुद्दुचेरी. त्यानंतर 1963 उजाडतं आणि नागालँड जे आहे ते आसाम पासून स्वतंत्र असे एक राज्य बनवता येतं. ते म्हणजे 16वे राज्य. याच्या अगोदर 15वे राज्य कोणतं होतं तर गुजरात, जे की बॉम्बे या प्रोव्हिन्स पासून वेगळं झालेलं होतं. म्हणजे महाराष्ट्र निर्माण झाला आणि गुजरात निर्माण झालेलं आहे. तर 16वं राज्य जे आहे ते नागालँड जे आहे ते निर्माण झालेलं आहे. त्यानंतर 1966 उजाडतं. 1966 मध्ये पंजाब प्रांताचं विभाजन केलं जातं. याच्यामध्ये पंजाबी बोलणारे प्रांत जो होता त्यांचा
पंजाब हा प्रांत निर्माण करण्यात आलेला आहे आणि हिंदी बोलणारे जो काही लोक होते त्यांचा हरियाणा हा भाग जो आहे तो निर्माण करण्यात आलेला आहे. यामध्ये दोघांची राजधानी एकच होती, ती म्हणजे चंदीगड. तर मग चंदीगडचं करायचं काय, तर मग त्यांनी ठरवलं की बाबा चंदीगड जी आहे ती दोन्ही राज्य जी आहेत त्यांची राजधानी म्हणून जी आहे तिला अस्तित्वात ठेवूयात आणि पुढे जी आहे ती चंदीगड जी आहे ती केंद्रशासित प्रदेश म्हणून उदयास आली. तर लक्षात घ्या मित्रांनो, चंदीगड जे आहे ते फर्स्ट सिटी आहे भारतातले जी की पूर्णपणे प्लॅन्ड सिटी आहे. तर तिथले जे रस्ते जे आहेत ते असे चौकोनामध्ये असे एकमेकांना मिळतात, म्हणजे ग्रीड पॅटर्न जे ते चंदीगडचा आहे. तिथं जो विस्तार जो झालेला आहे तो ग्रीड पॅटर्न मध्ये झालेला आहे. तर एकच रस्ता जातो, तो सरळ जातो. आपल्याला जर का मुडायचा असेल तर बाकीच्या याच्यामध्ये कसं होतं की कुठूनही तो रस्ता मोडतो, तर तसं इथे जे ते चंदीगडमध्ये नाहीये. तर अशा पद्धतीने जे ते हिंदी बोलणारे जे लोक होते त्यांचा हरियाणा हे 17वं राज्य जे ते बनलेलं आहे. तर 1970 मध्ये जे ते हिमाचल प्रदेश जे त्याला एका स्वतंत्र राज्याचा जो आहे तो हिमाचल प्रदेशला जो आहे तो केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जातो. नाही सॉरी, 1970 मध्ये हिमाचल प्रदेशला राज्याचा दर्जा दिला जातो. पूर्वी काय होतं हिमाचल प्रदेश, तर हे एक केंद्रशासित प्रदेश होता. तर 1971 याला जे ते हिमाचल प्रदेशला राज्य म्हणून जे ते अस्तित्वात आले आणि ते 18वं राज्य जे ते बनलेलं आहे. त्यानंतर 1972 मध्ये एकदाच 3 राज्यांची निर्मिती होती, ती म्हणजे मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय. या तिन्ही राज्यांची निर्मिती जी आहे ती एकदाच होते. पूर्वी मणिपूर आणि त्रिपुरा जे आहेत ते केंद्रशासित प्रदेश म्हणून जे ते अस्तित्वात होते. त्याचप्रमाणे मेघालयला 23वी घटना दुरुस्ती कायदा 1969 अन्वये आसाम राज्यातील एक उपराज्य म्हणून दर्जा दिलेला होता. परंतु 1972 ला जे ते त्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला आहे आणि 1972 साली जे ते मणिपूर हे पूर्ण राज्य बनलेलं आहे. ते म्हणजे 19वे राज्य जे ते मणिपूर बनलेलं आहे. त्यानंतर 1975 उजाडतं आणि चोग्याल रूल. तर सिक्कीम जे होतं, सिक्कीम मध्ये काय होतं तर चोग्याल राजे जे होते ते राज्य करत होते. तर या राजांच्या राज्यपणाला जे ते कंटाळून तिथली जी जनता जी आहे ती काय करते, डिमांड करते की आम्हाला जे ते भारतासोबत यायचंय. सुरुवातीला जे ते हे राजे जे येतात तेच रिक्वेस्ट करतात की सिक्कीमला जे ते तुमच्या सोबत घ्या. कारण का, की त्यांना भीती होती की चायना जो आहे तो आक्रमण करून सिक्कीम जो आहे तो त्यांच्या ताब्यात घेईल म्हणून सुरुवातीला चोग्याल राजेच रिक्वेस्ट करतात. परंतु नंतर जे आहे ते तिथे रेफरंडम घेतलं जातं, म्हणजे तिथल्या लोकांना विचारलं जातं की तुम्हाला कोणासोबत राहायचंय. तर लोक जे आहेत ते असं मतदान करतात की आम्हाला जे ते भारतासोबत जायचंय. तर अशा पद्धतीने जे ते सिक्कीमला सुरुवातीला जे ते सहयोगी राज्याचा जो आहे तो दर्जा देण्यात आलेला होता. परंतु 36वी घटना दुरुस्ती 1975 अन्वये जे ते 2A हे कलम रद्द करण्यात आला आणि सिक्कीमला जो आहे तो पूर्ण राज्याचा दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे सिक्कीम जे ते 22वे राज्य म्हणून उदयास आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूयात की 1986 मध्ये मिझोरम जे आहे ते 23वे राज्य म्हणून व अरुणाचल प्रदेश हे 24वे राज्य म्हणून जे ते उदयास आलेला आहे. तर अशा पद्धतीनं मिझोरम 23वे राज्य आणि अरुणाचल प्रदेश 24वे राज्य म्हणून निर्माण झालेलं आहे. त्यानंतर 1987 उजाडतं. आपल्याला माहिती आहे की गोवा जे आहे ते आतापर्यंत काय होतं तर एक केंद्रशासित प्रदेश होता. तर आता जे ते 1987 मध्ये गोव्याला 25वं राज्य म्हणून जे ते वेगळं अस्तित्व जे ते देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच दीव आणि दमण हे जे केंद्रशासित प्रदेश होते ते गोव्यापासून वेगळे करण्यात आले आणि त्यांना सेपरेट केंद्रशासित प्रदेश जे ते हा दर्जा जो आहे तो देण्यात आलेला होता. त्यानंतर वर्ष 2000 याच्यामध्ये काय करण्यात आले की मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार हे जे 3 राज्य होते, या 3 राज्यांमधून आदिवासी जो एरिया होता त्या आदिवासी एरियाला जे येते किंवा मागास एरिया जो होता त्या एरियाला जे ते वेगळं करण्यात आलेलं आहे. तर मध्य प्रदेश पासून छत्तीसगड नावाचं 26वं राज्य निर्माण करण्यात आलेलं आहे.
त्यानंतर उत्तर प्रदेश पासून उत्तरांचल नावाचं 27वं राज्य जे आहे ते निर्माण करण्यात आलंय आणि बिहार पासून झारखंड नावाचं 28वं राज्य जे आहे ते निर्माण करण्यात आलंय. अशा पद्धतीने इसवी सन 2000 या साली छत्तीसगड, उत्तरांचल आणि झारखंड हे 3 राज्य जे आहेत ते निर्माण करण्यात आलेली आहेत. त्यानंतर वर्ष उजाडतं 2014. 2014 मध्ये काय होतं तर नरेंद्र मोदी यांचं सरकार जे आहे ते सत्तेवरती येतं. ते काय करतात तर आंध्र प्रदेशचं बायफर्केशन करून तेलंगणा हे 29वे राज्य म्हणून अस्तित्वात आणतात. तर तेलंगणाची निर्मिती कधी झालेली आहे तर 2 जून 2014 या रोजी जी आहे ते तेलंगणा या राज्याची 29वी राज्य म्हणून जे आहे ते निर्मिती झालेली आहे. परंतु सध्याच्याला किती राज्य येतं तर 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश येतं. इथं तर आपण म्हणालो की तेलंगणा या राज्याची निर्मिती झालेली आहे 29वी. मग 28 हे कुठून आलेले तर लक्षात घ्या मित्रांनो, 2019 हे साल उजाडतं आणि या सालामध्ये काय होतं तर जम्मू आणि काश्मीर JK याचं जे आहे ते बायफर्केशन केलं जातं आणि जम्मू आणि काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश अशा प्रकारे जे आहे ते त्याचं बायफर्केशन करण्यात येतं. तर 2019 साली स्वीकारण्यात आलेल्या जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 याद्वारे जे ते जम्मू आणि काश्मीर या राज्याचे विभाजन करून 2 केंद्रशासित प्रदेश जे निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यातील पहिलं म्हणजे जम्मू आणि काश्मीर याच्यामध्ये विधानमंडळ देखील असतं आणि दुसरं जे ते लडाख मध्ये काय आहे तर विधानमंडळ नाहीये. तर अशा पद्धतीने 5 ऑगस्ट 2019 रोजी जे ते राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे खूप पेंडिंग पडलेला हा विषय जो होता तो म्हणजे कलम 370 तर हा जो आहे तो स्क्रॅप करण्यात आलेला आहे म्हणजे नष्ट करण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे जे ते जम्मू आणि काश्मीर या राज्याचा विशेष दर्जा जो आहे तो नष्ट करण्यात आलेला आहे. तर कलम 370 जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 9 डिसेंबर 2019 या दिवशी काय करण्यात आलेलं आहे तर दादरा व नगर हवेली आणि दमन व दीव हे जे केंद्रशासित प्रदेश होते या केंद्रशासित प्रदेशांचं जे ते विलीनीकरण करण्यात आलेलं आहे आणि या 2 केंद्रशासित प्रदेशाला जे ते एकच केंद्रशासित प्रदेश असं जे ते घोषित करण्यात आलेलं आहे. काय व्हायचं की 2 केंद्रशासित प्रदेश एरिया जो आहे तो खूप यांचा छोटा छोटा आहे आणि 2 केंद्रशासित प्रदेश म्हटल्यावरती जे काही याचं मेंटेनन्स करण्यासाठी जे काही फोर्स लागायचे, जे काही संरचना लागायची, जे काही अधिकारी लागायचे हे वेगवेगळे लागायचे आणि एका छोट्या एरियासाठी एवढे मोठाले अधिकारी देणं जे ते संयुक्तिक नव्हतं कारण त्यांच्यावरचा खर्च देखील वाढतो. तर अशा प्रकारे हा खर्च कमी करण्यासाठी आणि दोन्हीमध्ये एकरूपता आणण्यासाठी जे ते यांचं विलीनीकरण केलेलं आहे. अशा पद्धतीने 26 जानेवारी 2020 पासून जे आहे ते दादरा व नगर हवेली आणि दमन आणि दीव या 2 केंद्रशासित प्रदेशांचं जे ते एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर जे ते मित्रांनो फेब्रुवारी 1992 तर दिल्ली जी आहे आपली दिलवालो की दिल्ली असं म्हटलं जातं की दिल्ली ही दिलवालो की आहे. तर अशा दिल्लीचं काय की 1992 या रोजी काय करण्यात आलेलं आहे की 69वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्याला जे ते राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नॅशनल कॅपिटल टेरिटरी NCT म्हणजे काय तर नॅशनल कॅपिटल टेरिटरी. आता याच्या मदत काय येतं तर दिल्लीचं जे काही क्षेत्र आहे त्यासोबतच हरियाणाचं काही क्षेत्र येतं, त्यासोबतच उत्तर प्रदेशचं काही क्षेत्र येतं आणि राजस्थानचं काही क्षेत्र येतं. तर हे सर्व क्षेत्र मिळून जे ते NCT म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरी असं जे ते त्याचं एक्सपान्शन जे ते करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने जे ते आपण बघितलंय की राज्यांची निर्मिती कशी झालेली आहे, त्यासोबतच केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती जी आहे ती कशी झालेली आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने जे ते राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे अस्तित्वात कसे आलेले आहेत. तर यांची जे सिक्वेन्स आहे तर ते तुम्ही जे ते बार बार वाचत चला. त्याबद्दलची जी ती एखादी ट्रिक बनवा जेणेकरून की तुम्हाला जे ते हे राज्यांचं जे काही अस्तित्व आहे हे परत परत लक्षात राहील आणि ज्यावेळेस परत परत तुम्ही याला वाचाल त्यावेळेसच तुम्हाला जे ते या राज्यांची निर्मिती आणि त्याचा सिक्वेन्स जो की परीक्षेमध्ये विचारला जातो
की या राज्यांचं जे आहे ते त्याच्या उत्क्रांतीप्रमाणे तुम्ही लिहा. त्याच्यामध्ये जसं असेंडिंग ऑर्डरनी किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी कुठल्याही ऑर्डरनी जे ते याच्यामध्ये विचारले जाऊ शकतं. तर इथे जे ते आपल्याला तेव्हाच लिहिता येईल जेव्हा की आपण एखादी ट्रिक बनवून किंवा याचं वारंवार वाचन करून जे ते आपण या गोष्टी लक्षात ठेवू. तर चला मित्रांनो, भेटूयात परत पुन्हा एकदा पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी, गुड बाय.